सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. आजपासून आपलं चांगदेव 65 हे प्रकरण सुरू होईल. असं समजतात वारकरी संप्रदायामध्ये की ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 हा म्हणजे मराठीतल्या तत्वज्ञानाचा प्रस्थानत्रयीचा भाग आहे. कुणी ह्या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी म्हणतं, तर कुणी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा आणि नाथांचं भागवत याला प्रस्थानत्रयी म्हणतं. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की त्यामध्ये अगदी निखळ तत्वज्ञानाचा विचार मांडलेला आहे. याही ग्रंथामध्ये निखळ तत्वज्ञान मांडलेलं आहे. अमृतानुभव तर फारच वरच्या उंचीवरचा विषय आहे आणि अमृतानुभव केल्यानंतर आपल्याला चांगदेव 65 म्हणजे अवघडाला ओलांडल्यानंतर हे आता आपल्याला सोपं वाटणार आहे. आणि यानंतर जेव्हा आपण पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायला घेतो त्यावेळी ज्ञानेश्वरी अधिक सोपी वाटायला लागते, कारण अनेक संकल्पना आपल्याला समजतात आणि ज्ञानेश्वरांचा जो मुख्य म्हणजे प्रमुख असा आधार आहे जो वाङ्मयाचा, तो आपल्या नजरेखालनं गेल्यानंतर त्यांची भाषा, त्यांचं तत्वज्ञान हे सगळं कसं चालतं, कसं पुढे जातं हे पण आपल्या लक्षात येतं. या ठिकाणचा जो प्रसंग त्याच्या मागचा जो आहे, कारण ज्याच्याकरता आणि ज्यांनी त्यांचं स्मरण व्हावंच व्हावं, त्यामुळे जे केलं आहे कार्य हे लिखाणाचं ते ज्या प्रयोजनाने झालं ते आपल्याकडे म्हटलंय त्याप्रमाणेच आहे. इथे सुद्धा आपल्याकडे जसं म्हटलं आहे की वधूवराची मिळणी वराडिया लुगडी लेणी, म्हणाले लग्न दोघांचं होतं परंतु आलेल्या सगळ्या वराड्यांना आहेर जोरदार केले जातात. तसं आहे की चांगदेवाच्या करता ज्ञानदेवांनी हे काम केलं, परंतु आमच्या सगळ्यांच्याच करता ते लाभाचं झालं. आणि त्याच अर्थाने इथेही आलं आहे, ज्ञानेश्वरीतही त्यांनी म्हटलं आहे. असं अनेक ठिकाणी त्याचं प्रयोजन मांडलेलं असतं की एका विशिष्ट व्यक्तीच्या निमित्ताने एखादा ग्रंथ संपन्न होतो, पण तो सगळ्यांच्या करता लाभदायी ठरतो. तर यामध्ये चांगदेवांचा अधिकार खूप मोठा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ती सर्वसामान्य मनुष्यांच्या करता तत्वज्ञान खुलं व्हावं, देशिकाराची लेणी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की हे जे मूळ तत्वज्ञान आहे गीतेचं, त्या तत्वज्ञानाला ह्याचे म्हणजे ब्रह्मज्ञान जे आहे त्या ब्रह्मज्ञानाला जे घाट बांधलेले आहेत ते देशी भाषेचे बांधलेले आहेत. देशी भाषेची लेणी चढवली आहेत आणि खरंच त्यांची भाषा या सगळ्याला शोभणारी आहे. त्यांचं भाषा हे लेणंच आहे. या मराठी सारस्वताला त्यांचं सगळं साहित्य म्हणजे अलंकार स्वरूपच आहे, त्याबद्दल वादच नाही. त्यांनी प्रत्येक गोष्ट जी मांडली आहे, त्यांनी तत्वज्ञान मांडलं का संबंध ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्याला तत्वज्ञानाची मुळामध्ये अभ्यास करून जर स्वतंत्र गती नसेल तर त्याला ज्ञानेश्वरांनी काय एवढे दृष्टांत दिलेत बघ. एक ओवी म्हणजे त्या ठिकाणी एक काही प्रतिपादन करतात आणि त्याच्यावर इतके दृष्टांत का देतात, कारण वास्तविक असं आहे खरं तर म्हणजे कुणीतरी ज्ञानेश्वरी ही फक्त दृष्टांताकरताच सांगितली पाहिजे की हा दृष्टांत आत्ता इथे एक येऊन गेला, मग आता पुढचा दृष्टांत कशा करता. म्हणजे अद्वैतामधले सुद्धा अनेक दृष्टांत की जे अनेक दृष्टांतांनी काय काय सिद्ध होतं, पहिल्या दृष्टांतांनी काय सिद्ध केलं, दुसऱ्या दृष्टांतांनी काय सिद्ध केलं, सगळं तत्वज्ञान त्यांनी जे मांडलं आहे ह्या तिन्हीमध्ये ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि त्याचबरोबर आता आपण घेतो आहोत ती चांगदेव 65. तर तत्वज्ञानाची अगदी निखळ बाजू म्हणजे आजच्या पद्धतीने लोकांना पटेल ते तत्वज्ञान नाही. त्यांना जे मांडायचं आहे ते मांडून ठेवलं आहे. ज्याला वाचायचं आहे त्यांनी वाचावं, नको वाटेल त्यांनी वाचू नये. आणि त्यामुळे इथे ह्या 65च्या निमित्ताने ज्ञानेश्वरांची एकूण काव्यरचना जी आहे त्यांचे अभंगसुद्धा स्वतंत्रपणाने अभ्यासण्यासारखे, की काही अभंग जर नुसते वेचे घेतले अभंगांचे तर त्यांचे अनुभूतीचे जे अभंग आहेत की योगमार्गामधलं अनुभूती कशी येते. अभंग साधा नाहीच. आपण अगदी रूप पाहता लोचनी घ्या किंवा कुठलाही अभंग घ्या त्यांचा, की त्या प्रत्येक अभंगांच्या ठिकाणी त्यांची तत्वज्ञान मांडणी फारच सुंदर आहे. आणि त्या मांडणीला
एक सहजतेचा बाज चढवला आहे असं आपण म्हणूया. सहजता हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे इथे तर खूपच सोपं आहे. त्याच्यावरची टीका त्याहून सोपी आहे आणि एकूण ओव्या फक्त 65 आहेत. हे टीका प्रकरणसुद्धा 550 पावणे 600 ओव्यांचं आहे. त्यामुळे हेही काही फार मोठं नाही आहे. असं जवळजवळ 600 म्हणू आपण. एवढ्याच ओव्यांनी ते युक्त आहे. एखाद्या ग्रंथाचे 2 अध्याय व्हावेत एवढंच आहे. यामध्ये आपल्याला प्रयोजन लक्षात आलं तर असं आपल्यापुढे येतं की त्यावेळी भारतामध्ये सुद्धा कदाचित चांगदेव वटेश्वरांच्या इतका मोठा योगी असा लौकिकामध्ये विद्यमान असेल की नाही माहीत नाही. महाराष्ट्रात तर नक्की नसेल. किंवा आपण आता इतकं सगळं भारतभरातलं वाङ्मय, संत वाङ्मय, योगांचा विषय जेव्हा वाचतो त्यावेळी ह्या योगाच्या संदर्भामध्ये जेव्हा वाचतो तेव्हा यांच्यासारखा 1400 वर्ष जीवन टिकवून ठेवलेला मनुष्य तर आपल्या वाचनात नाही. देह बदलतात. अनेक योग्यांनी देह बदलून बदलून साधना केल्याची उदाहरणं दाखले आहेत की वेगवेगळा देह धारण करायचा आणि पहिला देह सुटत चालला त्याबरोबर दुसरा देह शोधात राहायचं आणि कुणा तरुण अशा व्यक्तीचा मृत्यू जरा धडधाकट अशा व्यक्तीचा मृत्यू झालेला जर बघितला तर त्या शोधामध्ये आपला वृद्ध जर्जर देह टाकून द्यायचा आणि त्याच्या देहात प्रवेश करायचा. म्हणजे या योगमार्गाच्या माध्यमातून परकाया प्रवेश विद्या ही आत्मसात करून घेऊन अगदी आजच्या काळात सुद्धा आपल्या पुण्यामध्ये त्या सहकार नगरच्या बाजूला एक गृहस्थ होते. त्यांचा दावा असा होता की ते काहीतरी 91 वर्षाचे त्यावेळी झालेले होते आणि ते प्रत्येक कुणी संत सत्पुरुष पुण्यामध्ये आला तर त्यांना आपल्या घरी बोलवत असत. कशा करता तर तुम्हाला परकाया प्रवेशाची विद्या येते का, म्हणजे तुम्ही त्याचा प्रयोग करा की न करा पण तुम्हाला त्याची प्रक्रिया माहिती आहे का, म्हणजे प्रोसेस माहिती आहे का, तो प्रोसेस आम्हाला सांगा. कारण ते म्हणाले मला मरायचं नाही आहे, मला दुसऱ्या देहात प्रवेश करायचा पण मला मरायचं नाही. त्यांनी सरळ त्यांचा आग्रहच होता. तर असा आजही लोकांना वाटतं की परकाया प्रवेशाने आपलं जीवन सांभाळून आपण पुन्हा पुन्हा साधना करावी. तर हा चांगदेव वटेश्वरांनी आपलाच देह सांभाळला. म्हणजे मृत्यूचा काळ आला. आपण नेहमी म्हणतो, कितीतरी वेळा आपण बोललो की मृत्यूचा फक्त एकच क्षण आहे. तो क्षण गेला की मृत्यूचं काम संपलं. त्या क्षणाला झाला तर मृत्यू, नाही तर जीवन. आणि त्यामुळे यांनी सुद्धा चांगदेवांनी सुद्धा आपला मृत्यू काल आला की त्या काळी यमदेवाला वश होणार नाही अशा तऱ्हेचा अधिकार प्राप्त करून घेतलेला असल्यामुळे त्यांच्या प्राणांचं हरण कधी होऊच शकलं नाही आणि त्यामुळे देह कधी त्यांचा पडू शकला नाही. काळ जवळ आला की त्या देहाला सांभाळलं. काळ निघून गेला, पुन्हा तो देहचा. असं 1400 वर्ष केलं ते काय अजून हजारो वर्ष केलं असतं. पण भगवंताला जितका काळ त्यांना त्या स्थितीत राहू द्यायचं होतं, त्या ज्ञानदेवांचा जन्म काय माहीत नाही कोणाकडून त्यांचा उद्धार करायचा होता, ते सगळं त्याचं पूर्वनियोजित आहे. त्यामुळे आपल्याकडे जे दोन्ही भूमिका आहेत ना त्या भूमिकांचं स्वागत सर्वदूर केलेलं आहे. की कुणी असं म्हणतं की आम्ही दैवावर पूर्ण विसंतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही पूर्वनियंत्रित आणि पूर्वनियोजित आहे. म्हणजे इट इज डेस्टिन्ड, की ठरलेलंच आहे की हे असंच घडणार आहे. आणि दैववादी मनुष्य त्याला धरूनच चालतो की आज असं घडलं म्हणजे हा योग आहे म्हणूनच घडलं. प्रयत्नवादी मनुष्य म्हणतो असं काही नसतं. काय जे पूर्व प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाप्रमाणे भोगण्याचे प्रसंग आमच्यावरती येतात. पण ते प्रसंग आले तर आम्ही प्रयत्नांनी बदलू शकतो. आणि पुष्कळशा प्रमाणात आमचा प्रयत्न जर अधिक बलवान असेल तर तो प्रयत्न या सगळ्यावरती मात करून पुढे जातो. आणि प्रयत्नवादी मनुष्य दोघांनीही म्हणजे दैववाद स्वीकारला तरी आणि प्रयत्नवाद स्वीकारला तरी दैववादी मनुष्याला सुद्धा दैववादाने पुढे जाताना कार्यक्षम राहावंच लागतं. प्रयत्नवादी मनुष्य प्रयत्नाकरता कार्यक्षम राहायचं म्हणून कार्यक्षम राहतो. आणि दैववादी मनुष्य जे योगायोगाने घडणार आहे तो योगायोग माझा साधला जावा म्हणून तो कार्यक्षम राहतो. की मी जर माझ्या नशिबामध्ये जर मला अमुक एक मिळणं हा जर माझा दैवी योग असेल तर मी त्याच्याकरता जर प्रयत्न नाही केले तर माझं दैव त्याचं फक्त 20% फल देईल. बाकीचं फल मी काही त्याच्याकरता प्रयत्न नाही केले तर बाकीचं फल काही मला मिळायचं नाही. आणि त्यामुळे
या दैववाद आणि प्रयत्नवाद या दोघांच्यामध्ये नेहमीच एक गोष्ट निश्चित आहे, आणि ती म्हणजे असं की केवळ दैवानी नाही, केवळ प्रयत्नांनी नाही, ह्या दोघांनाही जर जोड किंवा सांगड कशाची आवश्यक असेल तर ती कर्माची आहे. कर्म ह्याचंही सुटत नाही, कर्म याचंही सुटत नाही. दैववादी माणसालाही कर्म करावंच लागतं, प्रयत्नवादी माणसालाही कर्म करावंच लागतं. त्यामुळे हा चांगदेवांच्या बाबतीमध्ये चांगदेवांनी आपला देह 1400 वर्ष सांभाळला. आता प्रीडेस्टिन्ड काय आहे, दैवानी काय ठरवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचा उद्धार कोणाकडून व्हायचा आहे हे नियोजित आहे का त्यांचा भाग्यकाल आला म्हणून ते तसं घडलं आपल्याला माहीत नाही. पण देहाच्या ठिकाणचं ममत्व पुष्कळ आहे आणि त्यांचं जर चरित्र आपण पाहिलं तर अत्यंत अधिकारी पुरुष आहे. त्यांनी समाधीच्या प्रांतामध्ये किंवा आपण योग मार्गामध्ये सर्व सिद्धींची प्राप्ती करून घेतली होती. त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे विभूतीपादामध्ये जे जे काही मनुष्य मिळवू शकतो, पंचमहाभूतांवर विजय मिळवला, पंचतन्मात्रांवर विजय मिळवला, त्यांनी आपल्या मनबुद्धीवरती विजय मिळवला. म्हणजे विजय कोणत्या बाजूनी की ज्या बाजूनी त्याच्या त्याच्या नियंत्रणामधून शक्ती निर्माण होते आणि ज्याला आपण सिद्धी म्हणतो. अशा प्रकारच्या सर्व सिद्धी त्यांनी अभ्यासशास्त्राचा कोणताही शिल्लक ठेवला नव्हता. अगदी सर्व शास्त्र, सर्व प्रकारची शास्त्र, शास्त्रांची उपांग म्हणजे असं म्हणतात. त्यांचं जर आपण चरित्र वाचलं चांगदेव वटेश्वरांचं तर आपल्याला सुद्धा कळत नाही की या माणसांनी आयुष्यातला किती काळ त्याच्या अध्ययनामध्ये घालवला. कारण वैदिक वाङ्मयातला असा एकही विषय नाही की चांगदेव वटेश्वरांनी त्याच्यावरती अभ्यास करून आपल्या ठिकाणी नियंत्रण मिळवलं नाही. आणि त्यामुळे त्यांनी जे मिळवलेलं नियंत्रण होतं ते सबंध सृष्टीवर नियंत्रण मिळवलं होतं. तर त्या मिळवलेल्या सृष्टीवरच्या नियंत्रणाचा त्यांना खूप अभिमान होता, थोडा गर्व होता. आणि आपल्याला 1400 वर्षाचं आयुष्य लाभलं याचं सुद्धा त्यांना अप्रूप होतं की हे आपण मिळवलं, हे आपल्याला मिळवता आलं, आपण मृत्यूला सुद्धा जिंकू शकलो. कारण सगळ्या ह्या देवता आहेत, या प्रत्येक देवतांना आपल्या नियंत्रणामध्ये ठेवणं म्हणजे ह्या प्रकृती शक्तीला नियंत्रणात आणणं आहे. आणि इथे योगमार्गामध्ये 2 त्याच्या शाखा आपल्याला दिसतात. एक शाखा जी आहे ती समाधीच्या बाजूनी कैवल्याकडे जाणारी आहे, तर दुसरी जी शाखा आहे ती शाखा त्या शक्तीला आपल्या ठिकाणी नियंत्रणात करून घेणं किंवा तिच्यावरती विजय मिळवणं, याकरता एक शाखा विकसित होते. पतंजलींनी त्याकरता विभूतीपाद स्वतंत्र लिहिलेलं आहे. त्या विभूतीपादामध्ये सिद्धी कशा प्राप्त होतात याचं वर्णन केलेलं आहे. या जे एक एक योगी एक एक सिद्धी मिळवतात आपण पाहतो की जलावरून चालतात, तर जलावरून चालताना सुद्धा अशी सिद्धी मिळवलेली असते की त्या पाण्यावरून आधर चाललेत असं नाही, त्यांनी पाऊल टाकलं की खाली कमळासारखं फूल तयार होतं आणि ते पाऊल टाकतात ते कमळाच्या फुलात टाकतात. आता ईश्वराकडनं मागायचंच किंवा ती सिद्धी मिळवूनच घ्यायची, तर त्या सिद्धीला मिळवण्याला अडचण काय. अशा प्रकारे ज्याला वायुगमन सिद्धी आहे, निरनिराळे देह निर्माण करण्याची सिद्धी आहे, एका वेळी अनेक ठिकाणी असण्याची सिद्धी आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये या अनेक सिद्धींचा ज्यांच्या ठिकाणी आश्रय होता त्यांनी त्या सिद्धींचा वापर करायचा म्हणून केलेला नाही किंवा त्याच्याकरता त्यांचं अध्यात्म नाही. पण अगदी आपल्या महाराष्ट्रापुरता आपल्याला ज्ञात असलेला शेवटचा दुवा तरी वासुदेवानंद सरस्वती आहे. एक 50-60 वर्षापूर्वी ज्यांचं जीवन होतं आणि असे वासुदेवानंद सरस्वतींच्या आपल्या शेजारीच आश्रम आहे त्यांचा, वासुदेवाश्रम त्यांच्याच नावाने. तर ही जी सिद्ध स्थिती आहे ती त्यांच्या ठिकाणी होती. अनेक देह एका वेळी निर्माण करता येणं, एका वेळी निर्माण करता येणं म्हणजे एका वेळी आपल्याच देहाने अनेक ठिकाणी उपस्थित असणं, की त्यांना ज्यावेळी ते इथे भेटले त्याचवेळी ते दुसऱ्याला मुंबईत भेटले, त्याचवेळी तिसऱ्याला ते उज्जैनला भेटले. ही जी स्थिती आहे, काही सत्पुरुषांच्या ठिकाणी आपल्याला अशा घटना घडलेल्या दिसतात. भाऊ गजानन महाराज आहेत, शिर्डीचे साईबाबा आहेत, अशा ज्या अनेक आपल्याला घटना दिसतात ते सगळे अवलिया संत आहेत. त्या सगळ्या संतांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना त्यांनी लोकांना म्हणजे
धर्ममार्गाला किंवा योग्य मार्गाला किंवा अत्यंत दारिद्र्याच्या अवस्थेमधून त्यांना बाहेर काढण्याला अनेक कारणांनी, कारण असा या देशावर पारतंत्र्याची जी सावट होती त्या सावटीमध्ये जर या लोकांचं मनोबल टिकवून ठेवायचं असेल तर दुसरे कोणतीही माध्यमं त्याला उपयोगी ठरली नसती जितकी ही अध्यात्माची माध्यमं आहेत. आणि त्यामुळे आपण बघा की सगळेजण मराठवाड्याला संतभूमी म्हणतात. त्याचं कारण एकच आहे, या सगळ्या निजामाच्या 5 शाह्यांपैकी 3 शाह्या तिकडे, त्याच्यामध्ये तो सगळा समाज अडकलेला. त्या ठिकाणी जर संत सत्पुरुष निर्माण झाले नसते आणि त्या ठिकाणच्या त्या तशा प्रकारच्या त्रासाला जर त्यांना तोंड देता आलं नसतं तर तो समाज राहू शकला नसता. ज्या प्रमाणामध्ये त्यांना मुस्लिम व्हावं लागलं. कर्नाटक आपण बघा, कर्नाटकाची परिस्थिती अवघड आहे. सांगण्याचा हेतू असा की हे सगळे सत्पुरुष जेव्हा ह्या सिद्धींचा उपयोग करतात तेव्हा सिद्धी प्राप्त करायची म्हणून केलेली नसते. भक्ताच्या मागेही सिद्धी येतात आणि सामान्य उपासकाच्या मागेही काही सिद्धी प्रकट होतात. सामान्य उपासक त्याचा अनुभव घेतात, परंतु त्या सिद्धी ह्या त्या उपासनेचं बळ म्हणून निर्माण झालेल्या असतात. पण यांच्याकडे सर्व प्रकारच्या सिद्धी, जसं आपण रावणाचं चरित्र म्हणावं की त्या रावणाने ज्या सामर्थ्याने, ज्या बलाढ्यपणाने निसर्गाला किंवा प्रकृतीला अंकित करून घेतलं, त्याच जवळजवळ बलाढ्यपणाने आपल्याला म्हणता येईल की ह्या चांगावटेश्वरांनी किंवा चांगदेव वटेश्वरांनी निसर्गावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. अधिकारी मनुष्य आहे, शिष्यशाखा भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, त्या ज्ञानाचं वितरण करत राहिलेले आहेत. म्हणजे वाईट काम करत राहिलेत असं नाही, पण आपल्या जवळच्या सिद्धींच्या विषयी त्यांच्या मनामध्ये फार अभिमान आहे आणि हेच सगळं मिळवणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण अंतिम उद्दिष्ट साध्य करणं या भूमिकेत कुठेतरी आहे. की कुणीही भेटला की जशी मी आपल्याला पूर्वी त्या अनगढ बादशहांची गोष्ट सांगितलेली होती की ते अनगढ बादशहा असेच सिद्धींनी युक्त होते. ते आपल्या सिद्धींनी आपल्या विहिरीला, आपला पुण्यातला बाग आहे, अनगढ बादशहाचा बाग पुण्यामध्ये होता आणि त्याच्या बागेमध्ये हे आपले रामेश्वर भट्ट आणि तुकाराम महाराजांच्या चरित्रातलाच प्रसंग आहे की त्या अनगढ बादशहाच्या बागेमध्ये रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्याकरता ज्ञानेश्वरांना नमस्कार करून गेले पुढे तुकारामांच्या भेटी करता. आणि हे काय तुम्ही वागता, असे अभंग तुम्ही का लिहिता? की त्यांनी म्हटलंय ना, वेदांचा तो भारत तो भारत याचा, वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, इतरांनी वाहावा भारत याचा. तर म्हणाले हे असं कसं तुम्ही लिहिलं, म्हणजे तुम्ही भार वाहणारे किंवा वेद घोकणारे ब्राह्मण म्हणजे तुम्ही गाढव समजता का, असं रामेश्वर भट्टांनी त्यांना म्हटलं. तर तेव्हा अहो तसं नाही. त्यांनी ताबडतोब सांगितलं, कायम या पामारे बोलावी उत्तरे, बोलविता धनी वेगळाची. मी तुम्हाला काय उत्तर देऊ? हे जे काही मी बोलतो ते माझ्या मुखातून मला वाटतं म्हणून मी बोलत नाही. आणि त्यामुळे आता मी जे काय बोललेलो असेल तो विषय तुम्हाला पटला तर घ्या, नाही तर घेऊ नका. पण ही परमेश्वरी इच्छा आहे किंवा ही वाणी असेल तर ती परमेश्वराची आहे, ती मला वाटतं म्हणून नाही. तो बोलवतो माझ्या मुखातून, तो जे बोलवतो ते मी बोलतो. तर त्या पद्धतीने त्यांनी जे म्हटलं आणि रामेश्वर भट्टांना वाटलं बा हा काय मनुष्य सांगतो काय माहिती नाही. बरेच तुकाराम महाराजांना अद्वा तद्वा बोलले आणि निघाले. परत निघाले, इथे पुण्याच्या वाटेवरती आले. त्यांना वाघोलीचे राहणारे, त्यांना वाघोलीला जायचं होतं पुढे. तर वाटेमध्ये त्यांना तो बाग दिसला. त्या बागेमध्ये स्नानाकरता म्हणाले इथे स्नान संध्या करून घेऊया आपण. आणि मुलांना म्हणाले पण फराळ पाणी करून पुढे जाऊ. ते सगळे शिष्य आंघोळीला उतरले, रामेश्वर भट्ट आंघोळीला उतरले. तो अनगढ बादशाह आला. तो आला आणि तो म्हणाला तुम्ही कुणाच्या परवानगीने माझ्या बागेमध्ये आंघोळीला उतरला? तर त्यांनी सांगितलं नाही बा, वाटेत आम्हाला बाग दिसला, आम्हाला वाटलं आंघोळी कराव्या म्हणून आम्ही आंघोळी करता इथे उतरलो. तर म्हणाले की इथे तुम्हाला उतरण्याचा काही हक्क नाही आहे या ठिकाणी, तुम्हाला मला चालणारच नाही. ते म्हणाले नाही आता आम्ही काय आलो, एवढी गोष्ट खरी आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला ब्रह्म दिसलं आहे का, तुम्ही ब्रह्म पाहिलं आहे का? ते म्हणाले आम्ही काही ब्रह्म पाहिलं नाही, आम्ही आपले शास्त्रीय आहोत आणि आम्ही आमच्या आचरणाने आमचा व्यवहार चालवतो. त्यांनी सांगितलं मग माझ्या परवानगीशिवाय तुम्ही इथे खाली उतरला आहात, मला चालणार नाही. आणि तो काही बोलून निघून गेला. ते म्हणाले ठीक आहे आम्ही बाहेर येतो. त्याप्रमाणे आंघोळी झाल्या, ते सगळे बाहेर आले, निघाले. तर रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं आपल्या देहाची आग होती.
त्यांना ती आग काही सहन होईना. त्यांचा तो प्रकार लक्षात आला. ते मुलांना म्हणाले, मुलांना आपल्याकडे जे काही भांड्या लोटे असतील ते सगळं पाणी भरून घ्या आणि वाटेवरून आता आपण आळंदीला जाऊ. माझ्या अंगावरती सारखं पाणी ओतत राहा. कारण त्या विहिरीचं पाणी अंगावर पडलं की दाह थांबायचा आणि त्या विहिरीच्या पाण्याच्या बाहेर आलं की तो दाह होत होता. मग त्यांच्या अंगावरती मुलं पाणी ओतत त्यांना ज्ञानेश्वरी देहूपासून आळंदीपर्यंत जायचं. तर ज्ञानेश्वरांच्या भेटीकरता म्हणून जायचं म्हणून त्यांनी आळंदीला प्रयाण केलं. आळंदीमध्ये आले आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला. म्हणाले, अहो मी आज एवढा मोठा वैदिक आणि माझं पुण्य इतकं आणि माझ्या पुण्याईनी मी जे काही माझं सामर्थ्य तपाचं म्हणून जे राखलं तर ते सामर्थ्य इतकं कमी आहे का की त्या माणसाच्या सिद्धीचा प्रभाव त्याच्यापेक्षा अधिक असावा आणि माझं सामर्थ्य त्याच्यापेक्षा कमी राहावं. असं कसं घडतं? तर तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना की तुम्हीच मला याचा निर्णय सांगा की हे असं कसं घडलं आणि कोणत्या कारणाने हे झालं. माझ्याकडनं असं काय पाप घडलं की ज्याच्यामुळे मला हे भोगावं लागतं आहे. तर त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या इथे त्यांना संकेत मिळाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुकाराम महाराजांच्या सारख्या थोर संतांची विटंबना केली, त्यांच्याकडे गेलात, त्यांचा अपमान केलात. आता तुम्हाला त्यांचेच चरण धरले पाहिजेत. त्याच्याशिवाय तुमचं काही हे सगळं तुम्ही यातनं बाहेर येणार नाही. तर सांगण्याचा हेतू असा की पुढचा कथाभाग आपण सोडून देऊ, पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी लोक आपल्या आपल्या पद्धतीने योगाच्या मार्गातून एका विशिष्ट दिशेने उपासना करून ही सिद्धी प्राप्त करून घेतात. या सिद्धीच्या बरोबर अनेक उपसिद्धी असतात की मनुष्याला गायचं आहे. गाणारा मनुष्य आपली बैठक चांगली व्हावी, आवाज गोड राहावा, आवाजाला कधी कुठलाही त्रास होऊ नये, आवाज बेसुरा लागू नये, आपली मैफल ही जिंकलीच जावी. अशा अनेक कारणांनी अनेक लोक आपल्या आपल्या ठिकाणी काही साधन करत राहतात. त्या साधनामध्ये ईश्वराची कृपा आणि सिद्धी यामध्ये नेहमीच अंतर आहे. हैदराबादच्या बादशहानी सुद्धा अनेक सिद्ध पुरुषांना आपल्या ठिकाणी बोलवून अनेक प्रकारच्या सिद्धींचा त्यांच्याकडून उपयोग करून घेऊन आपलं ऐश्वर्य वाढवण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला. आणि त्यांना असं वाटलं त्यावेळच्या निजामांना की जी काही संपत्ती या गोवळकोंड्यामध्ये खाली ठेवून दिलेली आहे ती संपत्ती या ब्राह्मण मंडळींनी जर बरोबर पाहिली, शोधली आणि त्यांच्या पुण्याईनी जर ती मला मिळाली तर मी जगातला 7वा 8वा श्रीमंत काय, मी त्याच्याही पेक्षावरती येईल आणि माझं श्रीमंती आणि वैभव हे आणखीन वाढेल. तसं घडलं नाही. हा भाग सोडा. सांगण्याचा हेतू एकच आहे की वेगवेगळ्या पद्धतीने, एवढंच नाही तर देवता उपासनांच्या मध्ये सुद्धा गणेश अथर्वशीर्षाची उपासना आहे, गणपती स्तोत्राची उपासना आहे, एक निष्ठा, एक अनुष्ठान आणि हे असं असं साध्य करून घ्यायचं आहे. मी ते साध्य होईपर्यंत करत राहीन. असं अनुष्ठान कोणी करत राहिला तरीसुद्धा त्याला ही छोटी छोटी फलं प्राप्त होतात. एक पूर्वी अमृतमध्ये, नवनीतमध्ये एक गृहस्थ लिहित होते. त्यांनी आपल्या उपासनेच्याबद्दल लिहिलं होतं की मी गणेश उपासना, मी देवी उपासना, मी विष्णूची उपासना इतकी सोपी नाही आहे. शिवाची उपासना की ज्या उपासनेचं फल तात्काळ मिळतं पण विष्णू उपासनेचं मिळत नाही. पण त्यांनी सांगितलं गणेश उपासनेपासून मी इतक्या उपासना केल्या, त्या उपासनांचं फल मला कसं मिळालं की ह्या सगळ्या उपासनांचं फल मिळणं म्हणजे नामरूपात्मक जगतामध्ये आपलं शक्तीचं सामर्थ्य वाढवत नेणं आणि ते शक्ती सामर्थ्य वाढवण्याकरता तप हे त्याचं माध्यम आहे. आणि तप म्हणजे ही अनुष्ठान आहे की पुन्हा 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 त्याचा अभ्यास करत राहणं की आपल्या तपश्चर्येने आपण त्याच्याकरता योग्य बनवणं हा एक मार्ग आहे, जो मार्ग मान्यच केलेला की ह्या मार्गाने लोक शक्ती उपासना करतात आणि आपल्या ठिकाणी आपलं सामर्थ्य वाढवतात. आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा आपण जेव्हा ईश्वराची उपासना करतो आणि ती जेव्हा सकाम असते आणि त्या उपासनेच्या मागे जेव्हा आपलं उद्दिष्ट असतं तेव्हा सुद्धा आपण म्हणतो की भगवंता प्रपंचामध्ये येणारी संकटं येणार असतील तर येऊ दे, पण त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य तू मला दे. म्हणजे हे जे सामर्थ्य मला दे हे योग्य प्रकारे प्रपंच करत, कर्तव्य कर्म सांभाळत आणि मनुष्य विशिष्ट उपासना करत राहिला
तर त्या तपाच्या बळाने त्याला हे प्राप्त होतं. आणि मग मनुष्याला व्यवहारामध्ये असं वाटतं की हो, देवाची उपासना केल्याची फलं असतात, ती सकाम उपासनेची फलं आहेत आणि ती केलेल्या तपाची फलं आहेत. त्या तपाचं फल परमेश्वर आम्हाला देऊन टाकतो. त्याचा हिशोब एकाच एक आहे. तो काय तुम्ही मागता ते घ्यायचं, ते घेऊन टाका, एवढं करा तेवढं देऊन टाका. त्या अशा प्रकारे यांनी जे मिळवलं ते खूप ज्ञान मिळवलं, खूप शिष्य संप्रदाय शाखा. आणि असं आहे की चमत्कार तिथे नमस्कार असं आपल्याकडे म्हटलंच आहे की एवढा मोठा चमत्कार करतो या मनुष्य. वाघावर बसतो, हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतो आणि याच्या पुढे यांनी पाळलेल्या वाघांच्या बरोबर हरणं आहेत, म्हणजे वेगवेगळे प्राणी आहेत बरोबर घेऊन, मोर आहेत, असे सगळे प्राणी घेऊन की जे त्यांना वाघाचं भय वाटत नाही, ती निर्वैर होऊन जातात. आता यात फरक आहे पुन्हा की मुनींच्या आश्रमांमध्ये जेव्हा त्या सत्पुरुषांच्या तपश्चर्येने त्यांच्याही आश्रमांची वर्णनं जी केली जातात त्याच्याही मध्ये की हिंस्र श्वापदं जरी आली किंवा असली तरीसुद्धा त्यांच्याही इथे निर्वैर होऊन साप मुंगूस राहतील, निर्वैर होऊन खूप प्राणी राहतील, पण ते त्यांच्या सात्विक तपाचं बळ आहे. हा विषय वेगळा आहे. आणि अमुक एक मिळवायचं आहे की मला माझ्या इथे या निर्वैर पद्धतीने माझ्या बरोबर या प्राण्यांना मला चालवायचं आहे, हा विषय वेगळा. त्याच्याकरता त्या विशिष्ट हेतूकरता केलेलं ते तपाचरण आहे. आणि हे यांच्या तपाचरणाचं फलस्वरूप म्हणून तिथे जे प्रत्ययाला येतं ते त्या आश्रमांच्या मधलं वातावरण आहे. भिन्न भिन्न आहे. रामायण जर आपण पाहिलं तर रामायणामध्ये अनेक प्रसंग, शबरी जिथे राहते त्या बागेचं किंवा त्या भागाचं जे वर्णन आहे ते अप्रतिम वर्णन आहे. मुळातून रामायणातनं वाचण्यासारखं आहे की कशा प्रकारे एक एक आश्रम त्यावेळी एकेका तत्वाची सिद्धता करणारे आणि त्याच्या मागे असणारी तपश्चर्या उभी, की जी तपश्चर्या त्या व्यक्तीच्या अहंकाराला पुष्ट करणारी नाही, त्या व्यक्तीचं आध्यात्मिक बल वाढवत नेणारी आहे, त्याचं आत्मिक बल वाढवत येणारी. इथे तपाचरण वाढवून आपल्या ठिकाणी सामर्थ्य मिळवण्याचा विषय आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की हा जो चांगा वटेश्वर आहे त्यांना असं वाटलं की जगामध्ये इतक्या प्रकारचे मी लोक पाहतो, त्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं की चमत्कार केलेले ही भावंड, चमत्कार केलेली ही जी भावंड आहेत ती आम्हाला बघायला मिळाली. ती अशी की हे पैठणला गेले आणि यांना पैठणला आपल्याला शुद्धीपत्र घ्यावं ही इच्छा. ती आता ही इच्छा कोणाची? निवृत्तीनाथांची. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आपल्याला काय करायचं आहे शुद्धीपत्र घेऊन, पण निवृत्तीनाथ म्हणाले तसं नाही, हे केलं पाहिजे. काही गोष्टी लोकाचार म्हणून अवलंबल्या पाहिजेत आणि त्याकरता म्हणून हे पैठणला गेले. कारण पैठणी दक्षिण काशी आहे, त्यामुळे पैठणामध्ये जाऊन आपण शुद्धीपत्र घ्यावं. आणि आम्ही आमच्या आईवडिलांच्यामुळे जे आमच्यावरती आरोप केलेले आहेत किंवा आमच्या आईवडिलांना ज्यांनी दोषी ठरवलेलं आहे, दोन्ही आहे की आम्हाला समाजामध्ये घेत नाहीत कारण आमच्या आईवडिलांचा म्हणजे आश्रमांतरामुळे आम्ही झालेली मुलं असल्यामुळे आम्हाला विचारात घेत नाही, त्यामुळे त्यांना दोषी ठरवलं, त्यामुळे पर्यायाने आम्हाला दोषी ठरवलं. तर हा अधिकार काय आहे हे कळलं पाहिजे. ह्याकरता निवृत्तीनाथांनी सांगितलं ज्ञानदेवा आपल्याला हे केलं पाहिजे. आणि त्यामुळे पैठणला गेले. ते शुद्धीपत्र आपल्याला माहितीच आहे की ते शुद्धीपत्र मिळवण्याच्या मध्ये पुष्कळ अडचणी आल्या. त्या अडचणींच्या मध्ये मग तत्त्वज्ञान सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यावेळी त्यांनी ते जे रेड्यामुखी वेद वदवले ह्याचा पुष्कळ बोलबाला झाला. आणि तो चांगदेवांना पण कळला की हे एवढ्या लहान लहान मुलांनी, या एवढ्या मुलांच्या ठिकाणी एवढी सिद्धी कशी प्राप्त झाली की त्या रेड्याच्या मुखातून त्यांना वेद वदवता आला. कारण मी माझ्याजवळ वाघाला नमवतो, मग आता आमचे कीर्तनकार म्हणतो सर्कसवाला पण नमवतो. मजा असते. हा जो कथाभाग आहे ना कीर्तनाचा तो मोठा रंजक भाग आहे. त्याच्यामध्ये फार छान त्यांच्या सगळ्या सिद्धींची चेष्टा केलेली असते, खिल्ली उडवलेली असते. काय काय ते करतात ते सगळं तरी हा करतो, ते सगळं तर तो करतो. पण या मुलांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद कसा वदवला, त्यामुळे त्या चांगदेवांना काही ते चैन पडेना. आणि त्यांना असं वाटलं की यांचा आपण भेट घ्यावी, त्यांच्या भेटीला जायचं आहे.
अशी तर आपली इच्छा आहे. तर आपण त्यांच्या भेटीला जाऊ. तर भेटीला जायचं तर त्यांना एक पत्राने कळवलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत. मोठ्या माणसाच्या भेटीला जायचं तर त्याची वेळ ठरवून त्या माणसाची स्वीकृती घेऊन त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की मोठा मनुष्य आपल्या घरी आला आहे तर त्याच्या स्वागताला आपणहून पुढे गेलो पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे आपण अतिथी देवो भव. आपल्या घरी कुणी आलं दारामध्ये आपण त्याचं स्वागत करतो. या या बजा आलात, खूप बरं झालं, आनंद झाला. ही सगळी आपल्याकडे त्याचं आदरातिथ्य करण्याची पद्धत आहे. तर आता त्यांनी पत्र पाठवायचं ठरवलं. इथे पण कीर्तनकारांची खूप गंमत असते याच्यामध्ये. तर ते पत्र लिहायला घेतलं. आता त्यांनी शिष्याला सांगितलं पत्र लिहा. पहिला प्रश्न आला की ज्ञानेश्वरांना आशीर्वाद म्हणू का नमस्कार म्हणू. वयाने लहान, हा अधिकार एवढा मोठा प्रकट केलेला. आता यांना म्हणायचं काय? नमस्कार करायचा त्यांना का आशीर्वाद द्यायचा की तू लहान आहेस अजून. म्हणजे माझं जितकं वय आहे त्या वयाच्या 1% तू 10% सुद्धा नाही आहेस. तू 14 वर्षाचा, मी 1400 वर्षाचा. त्यामुळे एवढा आपल्यामध्ये अंतर आहे. तर कसा म्हणजे तुला काय म्हणावं. त्यांनी पुष्कळ विचार केला. आता त्यांच्या शिष्यांमध्ये एकापेक्षा एक विद्वान होते. पिकं खल झाले काय पत्र लिहावं. शेवटी चांगदेवानी प्रामाणिक आहे. चांगदेवानी ठरवलं की नुसता कोरा कागदच पाठवून द्यावा, की आता त्या पत्रावर काहीच गिचबिड करू नये, काही लिहिण्याची भानगडच नको. म्हणून त्यांनी तो कोरा कागद आपल्या शिष्यांच्या बरोबर पाठवून दिला. आणि तो निवृत्तीनाथ ज्ञानदेव यांच्याकडे तो कागद आला. तो शिष्य घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गुरूंना आपल्याला पत्र पाठवायचं आहे, तर हे पत्र तुम्हाला दिलेलं आहे. मुक्ताबाई तिथंच आहेत, हे सगळी चारही भावंडं तिथे आहेत. त्यांनी ते पाहिलं, ते काढलं त्या लखोट्यातनं पत्र. तर तो कागद कोराच होता. तर तेव्हा मुक्ताबाईंनी सांगितलं की कोराच आहे हो, अजून 1400 वर्ष जगला पण अजून तसाच्या तसाच राहिला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बरं झालं कोरा तरी राहिला, गिचमिड नाही केलं, नाहीतर ते दुरुस्त करणं अवघड झालं असतं. आणि त्यामुळे मग आता त्यांना पत्र लिहायचं. आता त्यांना पत्र लिहायचं तर काय करायचं त्यांनी विचारलं. निवृत्तीनाथांना म्हणाले आपण त्यांना उत्तर द्या. निवृत्तीनाथांनी सांगितलं की पत्र ज्ञानदेवांना लिहायला सांगा. मग त्याप्रमाणे ज्ञानदेवांना पत्र लिहायला सांगितलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे 65 ओव्यांचं चांगदेव 65 म्हणजे चांगदेवांना आता ते पत्रच आहे शेवटी, किती मोठं लिहिणार, ते तितकंच लिहिलं जातं. ते झरझर झरझर त्यांना काय लिहायला अवघड आहे. म्हणजे आता हे दासगणू महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आम्ही पाहिलेला आहे की त्यांच्याकडे एक गृहस्थ आले पंढरपूरला असताना, की त्यांनी सांगितलं की सोनू मामांचा सत्कार व्हायचा आहे पंढरपुरामध्ये, तर आपण पण या त्या सत्काराला. तर ते म्हणाले माझं प्रकृती इतकी चांगली नाही आहे, मी उठून तिथपर्यंत येऊ शकेन की नाही माहिती नाही, कोणी नेलं आणलं, माझी व्यवस्था झाली तर मी बघेन. पण म्हणाले त्यांचा सत्कार आहे, मला आनंद आहे. त्यांनी लगेच आमच्या छगन काकांना बोलावलं. म्हणाले बस रे छगन लिहायला, की लगेच सोनू मामांच्या करता एक मोठं स्तुतीपर पत्र तयार. आणि ते पत्र लिहून त्यांनी दिलं. म्हणजे आठवण या पत्रावरून झाली की या सत्पुरुषांना काही वेळ लागत नाही. आणि म्हणजे मोठी माणसं नेहमी ज्या अधिकारात असतात. आम्हाला इथून जाताना आम्ही उत्तरकाशीला गेलो होतो, त्या आम्हाला जाताना इथल्या लोकांनी सांगितलं की आपल्याकडच्या परंपरेमध्ये सगळ्यांच्या आरत्या आहेत, पण दत्तात्रेयांची आरती काही आपल्याकडे केलेली नाही, त्यांचं काहीतरी स्तवन आपल्याकडे पाहिजे, तर तुम्ही ते मागा. कारण गुरुचरित्राचं त्यावेळी पारायण करायचं होतं. ते दासगणू महाराजांनी 21 अध्यायांचं स्त्रियांनी किंवा सगळ्यांनी वाचावं असं हे गुरुचरित्र तयार केलेलं. तर त्या गुरुचरित्राचं जेव्हा आम्ही पारायण करतो त्याच्या शेवटी आम्हाला दत्तात्रेयांची आरती पाहिजे. तर आम्हाला काही हिंमत होईना तिथे आप्पांना सांगायला की आम्हाला तुम्ही एक आरती लिहून द्या, लोकांनी मागितली आहे, त्यांना पारायण करायचं आहे. आता उद्या आम्हाला गावाला जायचं, आज आम्हाला वेळ आली की आता सांगितल्याशिवाय आणि आता त्यांनी निरोप दिला आहे तो काहीतरी विचार, आम्ही उत्तर काय द्यायचं. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला आता उद्या जायची वेळ आली आप्पा, आम्हाला ना एक आरती पाहिजे दत्तात्रेयांची. ते म्हणले कशाकरता आरती पाहिजे तुम्हाला. अहो म्हणले कवी आमच्या संस्कृत काव्यामध्ये वर्णन केलं आहे की म्हणले कवी जरा नजरेच्या टप्प्यात दिसला तरी सगळे आपापल्या दिशांनी दाही वाटा पळून जातात. ते म्हणतात की अरे वेडा आला वेडा आला, आता याचं काव्य काहीतरी आपल्याला ऐकवणार, नको त्या कवीचं दर्शन नको. म्हणाले मी जर इथे तुम्हाला काही लिहून दिलं तर तुम्ही पळत सुटाल. म्हणाले उद्याच्या गाडीपर्यंत इथे थांबणार पण.
आणि त्यांनी सांगितलं मला घे कागद लिहून घे, संपलं. एक काना नाही, मात्रा नाही, इकडे नाही तिकडे नाही, तयार. म्हणजे हे जे आहे आता आपण त्याची गुणवत्ता जेव्हा पाहतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की काय पद्धतीने काव्य रचलं जातं आणि काय त्यांची प्रतिभा असते. आता ही तर ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ असलेल्या अशा पुरुषाची ती प्रतिभा. आणि त्यांनी त्या 65 ओव्यांमध्ये त्यांना जो विषय सांगितला त्या विषयामध्ये मी आपल्याला म्हटलं तसं हे तिसरं प्रस्थान आहे असं मानलं जातं. या प्रस्थानामध्ये अत्यंत सोपेपणाने पुन्हा विषय सगळ्यांच्या पुढे मांडला आहे, तोच तत्त्वज्ञानाचा विषय. तर आता ग्रंथावरची आपण टीका जी घेतली आहे ती दासगणू महाराजांची टीका घेतलेली आहे. त्यामुळे 65 भावदीपिका असं त्यांनी नाव दिलेलं आहे त्याला. श्री गणेशाय नमः. त्रिभुवन हेच पंढरी, सिद्धज्ञान भीमातिरी, उभा सच्चिदानंद श्रीहरी, जग जनार्दन एकजो. एकाच ओवीमध्ये अगदी उत्तम मंगलाचरण केलेलं आहे ग्रंथाचं, कारण त्यांच्या टीकेला सुरुवात झाली त्यामुळे त्यांना मंगलाचरण केलं. श्री गणेशाय नमः भगवंताचं नामस्मरण करून त्याचं मंगलाचरण झालेलं आहे. पहिल्यांदा मंगल केलं जातं, म्हणजे मंगलस्मरण केलं जातं, ते श्री गणेशाय नमःनी केलं. त्रिभुवन हेच पंढरी, आता रूपकात्मक केलेलं आहे की तिन्ही भुवन म्हणजेच पंढरी आहे. पंढरी म्हणजे पंढरपूर नाही, तर पंढरी ही सर्वत्र व्यापलेलीच आहे. जसं नामदेवांनी म्हटलं, जेव्हा नव्हते वैकुंठपुर तेव्हा होते पंढरपूर. त्यांनी म्हटलं आमचं पंढरपूर कायमच आहे. याचा अर्थ त्या पंढरपूरचं स्थान कसं, मग ते वैकुंठ केव्हा झालं, मग वैकुंठ फार अलीकडचं आहे का, मग ते 16व्या शतकातलं आहे का 17व्या शतकातलं आहे, मग हा गोंधळ त्याच्यामध्ये नाही आहे. इथे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा भाव आहे त्यांचा की संबंध तीनही लोक जे आहेत ते तिन्ही लोक म्हणजे पंढरीच आहेत, पंढरपूरच आहे. सिद्धज्ञान भीमातीर, ते जे चंद्रभागेचा तीर आहे भीमातीरी आहे, आणि ती जी भीमा किंवा भामा काय आता त्या दोघे एकत्र इंद्रायणी त्या ज्या वाहता येतात चंद्रभागा, ती जी आहे ते सिद्धज्ञान स्वरूप आहे. सिद्धज्ञान म्हणजे जे ज्ञान आता पुन्हा परिवर्तन होणार नाही, अगदी ज्ञानाच्या प्राप्तीनंतरची असलेली स्थिती की जी परिवर्तनशील राहिली नाही, ते ज्ञान म्हणजेच तीर आहे भीमेचं. आणि उभा सच्चिदानंद श्रीहरी, जग जनार्दन एकजो. त्या ठिकाणी हा जो श्रीहरी आहे, जो भगवान आहे, जो विष्णू आहे, जो आदिनारायण आहे, तो कोणत्या रूपामध्ये उभा आहे, सतचित आनंद रूपामध्ये तो उभा आहे. परमात्म्याचं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये तो श्रीहरी त्या स्थानावरती उभा आहे. तो कसा आहे, जग जनार्दन एकजो. पुन्हा अद्वैताच्या वरती टीका टिप्पणी करायची आहे, भाष्य लिहायचं आहे, आणि त्यामुळे जग जनार्दन एकजो असं जे म्हटलं आहे ते पुन्हा आता आपण आत्तापर्यंत जे पाहिलं तेच लक्षात ठेवायचं की जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांच्यामध्ये अद्वैत आहे. या तिघांमध्ये भेद संभवत नाही. जीव, जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही एक आहेत. अद्वैतामध्ये हा अभेद भाव आहे. ऐशा त्या अद्वया नमन माझे पंढरी राया. अशा प्रकारच्या त्या अद्वया, जो द्वैत नाही तो, जो सिद्धांतामध्ये दोन होऊ शकत नाही तो. एकेका शब्दावरती मंडळी किती जे ज्ञानाची चिकित्सा करतील आपल्याला सांगता येत नाही. आमचे विजय कुलकर्णींनी त्यांचं स्वतःचं जे काम केलं त्या कामामध्ये त्यांनी असं म्हटलं की मी अद्वैत हा शब्द वापरत नाही. त्यांच्यामध्ये जर काही असेल तर अद्वय आहे त्यांच्यामध्ये. आता अद्वैत आणि अद्वयमध्ये काय फरक आहे, पण एका अद्वय शब्दावरती त्यांनी पुष्कळ मोठं काम केलं. आता इथे त्यांनी म्हटलं आहे ऐशा त्या अद्वया, जो दोन होत नाही तो, म्हणजे जो अद्वैत आहे तो, त्या अद्वया नमन माझे पंढरी राया. तू जो आहेस तू ह्या जगापासून अभिन्न आहेस, तू ह्या जीवापासून अभिन्न आहेस, तू ह्या सगळ्यांच्यामध्ये भरून राहिला आहेस, म्हणून तू जगदीश्वर आहेस. अशा ह्या पंढरीनाथा तुला कृपा प्रसाद करावया, देवा वेळ करू नका. तुम्ही आता माझ्यावरती कृपेचा प्रसाद वर्षाव तुम्ही करा, त्याच्याकरता तुम्ही वेळ लावू नका. तिथे तुम्ही आता जल्दी करा, माझ्याकरता आता लवकरात लवकर मला ते द्या. कारण का, तर मला हा ग्रंथ सिद्ध करायचा आहे. तुम्ही केव्हा तरी माझ्यावर कृपा करा. आता जसं ते चोखा महाराजांनी म्हटलंय, धाव घाली विठू आता चालू नको मंद.
तू आता हळूहळू चालत येशील तर चालणार नाही, तुला माझ्याकरता मला जर सोडवायचं असेल तर हे सगळे बडवे मला त्रास देत आहेत, हे ज्या तऱ्हेने माझी फरफट करतायत त्यातनं जर सोडवायचं असेल तर तुला लगेच आलं पाहिजे. तसं त्यांनी म्हटलं तुम्हाला तात्काळ आलं पाहिजे, तुम्हाला सावकाश सावकाश येऊन चालणार नाही. आणि म्हणून म्हणतात हे माझे अनन्य नमन, मी अनन्य भावाने तुम्हाला नमस्कार करतो आहे, केवळ कौतुके करून. आता माझ्या ह्या नमनाला तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे. तो प्रतिसाद कसा आहे की श्रेष्ठ पुरुषांनी नमन केलेलं आहे आणि त्या नमनाला उत्तर द्यायचं आहे किंवा त्या नमनाकरता त्याच्यावर कृपा करायची आहे. जसं उपनिषदांनी म्हटलं हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपि हितं मुखम. आणि म्हणाले तिथे ते सांगतात की म्हणाले ज्या हिरण्मय पात्रामध्ये तुम्ही सत्याचं तोंड झाकून ठेवलेलं आहे, तत्वं पूषण अपावृणू, ते जे तुम्ही सोन्याच्या झाकणामध्ये सत्य झाकलं आहे ते तत्वं पूषण, आमचं भरणपोषण करणाऱ्या हे परमेश्वरा, अपावृणू, ते झाकण तू जे घातलं आहेस ते दूर कर. सत्यधर्माय द्रष्टये, माझ्यासारखा सत्यधर्माचं आचरण करणारा मनुष्य आहे आणि तुम्ही मला ते दर्शन देत नाही म्हणजे काय. तो म्हणतो मी तयार आहे, मी या ठिकाणी माझ्या सगळ्या कर्तव्य कर्म, माझा व्यवहार आचरण, माझा विचार आणि ह्या सगळ्यामधून मी तुला सिद्ध करून दाखवलेलं आहे की मी सत्याच्याच मार्गावरून केवळ चाललेलो. असा जर मी सत्याच्याच मार्गावरून चाललेलो आहे तर तुला तुझं दर्शन देणं मला भागच आहे, तुला मला दर्शन द्यावंच लागेल. आणि म्हणून तो भगवंताला म्हणतो, आम्ही कसं प्रार्थना करतो, देवा दीन आहे, दुबळा आहे, काय आहे माझ्याकडे, माझ्याजवळ काही नाही, माझी काही ताकद नाही, माझं काही सामर्थ्य नाही, माझी कोणती पात्रता नाही, माझं कोणतं साधन नाही, माझ्याकडे कोणता गुण नाही की ज्याकडे तू आकर्षित व्हावास, अशी माझी बुद्धी नाही की जी तुझ्यापर्यंत पोचणार आहेस. पण भगवंता मी तुझा आहे म्हणून तू माझ्यावर कृपा कर. तर इथे त्या जातीने त्यांनी म्हटलं आहे की ह्याच्या दोघांचा फार चांगला मध्य काढला आहे की मी तयार आहे, माझा साधन मार्ग स्वच्छ आहे, माझ्याकडे कुठेही तुम्हाला दोष काढायला जागा नाही, आता मला जे पाहिजे ते द्या, असं म्हणणारा हा जो आहे. असे पण संत आहे की उदयनाचार्यांनी जेव्हा ते गेले जगन्नाथपुरीला दर्शन घेण्याकरता आणि जगन्नाथपुरीला त्यांना फार ओढ लागली की जगन्नाथाचं दर्शन घ्यावं. आणि त्यावेळी बौद्ध मताचा प्रसार खूप वेगाने झालेला होता आणि वैदिक धर्माची पिछेहाट फार जोरात चालू होती. त्या काळामध्ये सबंध भारतभर फिरून उदयनाचार्यांनी बौद्ध मताला परास्त करून वैदिक मताची पुनर्स्थापना केली. तर फार मोठं कार्य उदयनाचार्यांनी केलेलं आहे. ते जगन्नाथपुरीच्या जवळून जात होते, म्हणाले जगन्नाथाचं दर्शन घ्यावं, तिथे जाऊन आणि जगन्नाथाचं दर्शन घेऊन पुढे जावं. या धारणेने तिथे गेले तर ते जगन्नाथाचं जे मंदिर आहे ते कड्याकुलपण बंद केलेलं होतं, ती वेळ काही दर्शनाची नव्हती. ते म्हणाले अहो उघडा, मला जायचं आहे, मी या मार्गावरती आहे, माझा पुढचा कार्यक्रम ठरलेला आहे, मागचा कार्यक्रम ठरलेला. तळ करत करत मी धावत धावत पुढे चाललो आहे, मला दर्शन तर द्या. त्यांनी सांगितलं नाही हो, आम्ही असं मंदिर उघडत नाही, आम्ही आमची वेळ झाली कीच मंदिर उघडतो, तुम्हाला नाही दर्शन होणार. ते म्हणाले ठीक आहे. आणि मग त्या मंदिराच्या समोर ते येऊन उभे राहिले आणि त्यांनी भगवंताला सांगितलं भगवंता दरवाजे उघड, तुझे पुजारी तर माझ्याकरता दरवाजे उघडत नाही पण तुला तर उघडलं पाहिजेस. कारण असं आहे तुझं अस्तित्व टिकायला आणि या मंदिरात लोकांनी यायला ज्याला काम करावं लागतंय त्यातला मी एक आहे की तुझ्याकडे यायला ही माणसं शिल्लक तर राहिली पाहिजे आणि म्हणून हा धर्म तर शिल्लक राहिला पाहिजे, त्याच्याकरताच मी काम करतोय वैदिक धर्माकरता आणि तू मला दार उघडत नाहीस. दार काही उघडलं जात नाही. शेवटी उदयनाचार्यांचा फार प्रसिद्ध त्यांनी भगवंताला फैलावर घेतलंय. ऐश्वर्य मत्तोसी असं त्यांनी भगवंताला, ऐश्वर्याने उन्मत्त झालास, तुझ्या ठिकाणी इतकं ऐश्वर्य प्रकट झालं म्हणून उन्मत्त झालास आणि त्या उन्मत्ततेमध्ये कार्य करणाऱ्या भक्ताला तू विसरलास. उघड दरवाजा. आश्चर्य असं आहे, मंदिराचे दरवाजे खाड खाड उघडले. उदयनाचार्य आत गेले. उदयनाचार्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. आता अर्थात भगवंतांनी काय आपल्या त्या लाकडाच्या मूर्तींचं दर्शन नाही दिलं, नक्कीच आपलं सगुण साकार दर्शन दिलं असलं पाहिजे. इथे ते काय म्हणतात की बाबा असाही मी नाही, इतका दीनदुबळाही मी नाही. इतका दीनदुबळा म्हटलं असं तर मी ते चांगदेव 65 लिहायलाच घेतलं नसतं. मी आपलं मला काही येत नाही, मला काही येत नाही म्हणून तुझ्या पुढे लोटांगणं घालत बसलो असतो.
पण म्हणाले आता मी हे कार्य करायला उद्युक्त झालेलो आहे, मग आता तू मला दर्शन दे म्हणताना माझा अधिकार तर काही नाही आहे. मग आता कशाने दे? तुझी लीला, तुझं कौतुक, की एक लहान बालक तुला दर्शन मागतं आहे, त्याला दर्शन दिलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात तिथे की हे केवळ कौतुके करू न, केवळ तू कौतुक कर. की आपण जसं लहानाचं कौतुक करतो, त्याला प्रोत्साहित करतो, केवळ कौतुके करू न, हेच अनुभवा लागून येवो दासगणूच्या. म्हणाले हे वर जे ज्या शब्दात मी तुझं वर्णन केलं आहे की जीव जगत आणि जगदीश्वर हे सगळं तूच आहेस, साक्षात ही पंढरी म्हणजे हे त्रिभुवन आहे आणि सिद्धज्ञान म्हणजे हे भीमातीर आहे. तर हे दासगणूच्या दर्शनाला येऊ, तुझं सच्चिदानंद रूप या दासगणूला बघायला मिळो, केवळ तुझ्या कौतुके करून, माझ्या अधिकाराने नाही. आणि म्हणून विश्वेश्वरा विश्वपती तू पूर्ण ब्रह्म स्वयंज्योती, नामरूपात्मक जी प्रकृती ती अर्धांगी वसे तुझ्या. तुझं स्वरूप अर्धनारी नटेश्वरासारखं आहे. तुझ्या ठिकाणी ही प्रकृती तुझ्या अर्ध अंगाने विद्यमान आहे. त्या प्रकृती कारण तूच आहेस अधिष्ठान. त्या प्रकृतीचं अधिष्ठान कोण आहे? कुणाच्या आधारावरती ती प्रकृती उभी आहे? ती प्रकृती तुझ्याच अधिष्ठानावर आहे. जेवी लहरी कारण अधिष्ठान जलाचे. कारण जललहरी असं जेव्हा आम्ही म्हणतो तर त्यावेळी त्या जलाच्या लहरी ज्या उत्पन्न होतात त्याचं अधिष्ठान काय? जल आहे, ज्याच्यातून ते निर्माण होणार आहे. अधिष्ठान याचा अर्थ ज्याच्यातून ते निर्माण होणार आहे. ती प्रकृती कुणातून निर्माण झाली? ती प्रकृती त्याच्यातूनच निर्माण झालेली आहे. म्हणून जललहरी हा भेद, तुझे ठाई नुसता शब्द, तू परिपूर्ण अभेद, अंतर्बाह्य तूच तू. म्हणून जलाच्या लहरी आहेत, हा तुझा भेद आहे. हा भेद तुझे ठाई नुसता शब्द म्हणजे काय आहे? वाचारंभण आहे, की तोंड आहे, बोलतो आहे, वाणी आहे. म्हणून आम्ही जलाच्या लहरी आहेत असं म्हणतो. जलाच्या लहरी म्हणण्याचं प्रयोजन काय? लहरी म्हणजे जलच आहेत. आपल्याकडे सगळा विषय येऊन गेला आहे आपल्याला अमृतानुभवामध्ये. आणि त्यामुळे जललहरी हा भेद, तुझे ठाई नुसता शब्द. जल आणि लहरी हा भेद संभवत नाही. तुझ्या ठिकाणी जल म्हणजे हा तुझ्याकरता हा नुसता शब्द आहे. जलापासूनच लहर निर्माण झालेली आहे. तू परिपूर्ण अभेद, अंतर्बाह्य तूच तू. तू पूर्णपणे अभेद भावाने नांदतोस. तुझ्यामध्ये प्रकृती, तू, नामरूपात्मक जगत यात काहीच भेद संभवत नाही. म्हणून जीव जगत आणि जगदीश्वर हे एकच आहे. तुझ्या ठिकाणी भेद कुठलाच नाही. म्हणून अंतर्बाह्य तूच तू. ऐशा त्या अचिंत्य रूपा, शरण मीगा माय बापा, विश्वंभरा करा कृपा, आपुल्या दास गणवरी. त्यामुळे तुझं हे जे अचिंत्य रूप आहे, तुझं सगुण साकार रूप आम्ही पंढरपुरामध्ये पाहतो. पण जे तुझं याच्या पलीकडे असणारं विश्वव्यापक रूप आहे, त्या विश्वव्यापक सच्चिदानंद रूपाची मला ओढ आहे. तर तू कृपा कर आणि त्या रूपाचं मला दर्शन तू घडव. आणि म्हणून ते म्हणतात श्री कोल्हापूर. आता पुढे नमन चालू आहे ना, आता नमनात ते पुढे आले. आता ते म्हणतात श्री कोल्हापूर निवासिनी, हे माझे कुलस्वामिनी, हे तुळजापूर भवानी, नमन माझे तुम्हा असो. आपल्या कुलस्वामिनीला नमस्कार केला, तुळजाभवानीला नमस्कार केला. हे सज्जनगड निवासिया, श्री रामदासा करुणालया, हे संत सम्राट सद्गुरुराया, श्री तुकारामा नमो तुम्हा. आधुनिक संत चुडामणी, श्री साईबाबा ज्ञान तरणी. म्हणाले ज्ञानाची तरणी आहे, त्यांचं अस्तित्व हेच ज्ञानस्वरूप आहे. आणि त्या साईबाबा जे आहेत त्या साईबाबांचा मोठेपणा सांगितला. त्या आधुनिक संतांच्यामध्ये चुडामणी आहेत, सर्वश्रेष्ठ असे संत आहेत. आणि ज्याच्या विनटता चरणी अज्ञानतम दुरी पळे. त्यांच्या चरणावरती जर मस्तक ठेवलं भावानी तर आमचा अज्ञान अंधकार दूर होतो. मी आपल्याला अमृतानुभवाच्या वेळी दासगणू महाराजांचा एक अनुभव सांगितलेला आहे. दासगणू महाराजांच्या पोलीस खात्यातल्या नोकरीमध्ये सारखे दासगणू महाराजांना साईबाबा सांगत होते. पण त्यांना वाटत होतं अहो मी खाऊ काय नोकरी सोडली तर, मला नोकरी केलीच पाहिजे. ते म्हणायचे अरे देवानी जेव्हा चोच निर्माण केली आहे तेव्हा दाणा निर्माण केलाच आहे, तू कशाकरता काळजी करतोस, असं ते त्यांना नेहमी म्हणायचे. पण दासगणू महाराजांना ते कधी पटत नव्हतं. ते काही नोकरी सोडायचं नाही. 2-3 वेळा खूप अडचणी आल्या, प्रसंग आले. त्या प्रसंगात शेवटी एका अत्यंत अडकण्याच्या वाईट प्रसंगात
त्यांनी आपल्यापुरतं ठरवून टाकलं की आता मात्र आपण बाबांची इच्छा ऐकायची आणि ह्या प्रसंगातनं सही सलामत सुटलो तर आपण ती नोकरी सोडून द्यायची, तिला राजीनामा द्यायचा. त्याप्रमाणे नोकरीला रामराम ठोकून दासगणू महाराज साईबाबांच्या बरोबर जे काही राहिले थोडा काळ, त्यांचा जरा भाविक होते आणि जुन्या पद्धतीप्रमाणे भक्तिमार्ग, सामान्य व्यवहार, व्रत, वैकल्य, ते परवण्या हे सगळं बघून काही ना काही कर्मकांड करण्याची त्यांना आवड होती. तर त्यांनी साईबाबांना सांगितलं की बाबा मला याला गोदावरीवर फार प्रेम. तर त्यांनी सांगितलं मला गोदेच्या दर्शनाला जायचं आहे, तर मला गंगाखेडला जाऊ द्या, मला गंगाखेडला जायचं आहे. तर ते म्हणाले की काय करायचं आहे, तू दरवेळी म्हणतोस मला जायचं आहे मला जायचं. 2-3 वेळा साईबाबांनी त्यांना काही जाऊ दिलं नाही. पुन्हा एक पर्वणी आली, त्यांनी सांगितलं की या पर्वणीला मला जायचं आहे, मला जाऊ द्या. तर ते म्हणाले कशा करता जातोस गणू तू, आपल्याला गोदावरीचं दर्शन इथंच आहे. बाबा म्हणाले पर्वणी आहे, लोक इतके तिथे येतात, मला पण जावंसं वाटतं. ठीक आहे म्हणाले, तुला जायची इच्छा आहे का, तुला गोदेचं दर्शन घडवलं तर तुझं मन शांत होईल का. हो म्हणाले. म्हणजे घडवा असं काही त्यांनी सांगितलं नाही, पण ते म्हणाले इच्छा असते मनामध्ये म्हणून जावंसं वाटतं. ठीक आहे म्हणाले. आणि त्यांनी नमस्कार केला दासगणू महाराजांनी साईबाबांना. तर त्यांच्या दोन्ही अंगठ्यामधून जल व्हायला लागलं आणि त्यांनी सांगितलं घे दर्शन. ती गौतमी त्या गंगेची मोठी बहीण आहे ना, त्या गोदावरीचं पण दर्शन घे आणि त्या गंगेचं पण दर्शन घे. तुला हे दोन्ही जलप्रवाह आहेत इथून निर्माण झालेले आहेत. इतके श्रेष्ठ संत ते नेहमी म्हणायचे साईबाबांना की बाबा तुमच्यासारखा एवढा अधिकारी पुरुष लोकांना माहीत नाही. आपल्या शिर्डीच्या या निवासस्थानामध्ये आम्ही सगळी पोरं इथे खेळते, घरातली सगळी लहान लहान मुलं इथे खेळतात तुमच्यासमोर, तुम्ही कुठं बसता, त्या मशिदीमध्ये बसता. तर ते म्हणाले हे बघ तुला सांगतो 50 वर्षांनी या शिर्डीचा बाजार होणार आहे, या ठिकाणी बाजार होईल. आणि त्याच्यावरती त्यावेळी बाबा म्हणाले म्हणून दासगणू महाराजांनी पद लिहिलं आहे की शिर्डी नव्हे हा पचंबा बाजार. आणि ते अजित कडकडेंनी गायलेलं आहे. हां, त्यांचे ते सीडीवरती ते पद आहे. तर सांगण्याचा हेतू असा की त्यांनी जे म्हटलं आहे की तुम्ही सगळ्या शिष्यांच्या ठिकाणचं अज्ञान तिमिर दूर करणारे आहात. त्यांच्याच आशीर्वादाने दासगणू महाराजांची 2 लाखाच्या वर ओवी संख्या असलेलं काव्य आहे. एवढं सगळं काव्य हे शिर्डी निवासी साईबाबांच्या कृपेने झालेलं आहे की त्यांनी सांगितलं हे काम तुला करायचं आहे. भाषा काय, संतांना तुझ्या घरी जेवायला बोलिव, म्हणजे तू संतांची चरित्र लिहिली आणि त्यांनी त्यांच्याकडनं ती लिही. खूप कष्टाने काम केलेलं आहे त्यांनी असो, पण त्यांनी त्यांना जी विनंती केलेली आहे की म्हणाले श्री साईबाबा ज्ञान तरणी ज्याच्या विनटता चरणी अज्ञानतम दुरी पळे. सगळं अज्ञान दूर करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे म्हणाले. आता वंदू सद्गुरु चरण जे चिंतामणी मज कारण ते पुण्यश्लोक शास्त्री वामन कृपा करोत अर्भकावरी. वामन शास्त्री इस्लामपूरकर म्हणून आहेत आपल्या आनंदाश्रमामध्ये, आजही त्यांनी संपादित केलेले ग्रंथ आहेत. संस्कृतचे मोठे पंडित होते आणि भारतभरामध्ये ब्रिटिशांनी त्यांना आपल्या ज्या जुन्या पोथ्या आहेत त्या पोथ्या कुणाकुणाच्या घरामध्ये शिल्लक आहेत हे त्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमामधून, पुरातत्व संशोधन खात्याच्या माध्यमामधून त्यांच्याकडून बरीच वर्ष काम करून ते मोठ्या अधिकारावर होते आणि खूप विद्वान होते. ब्रिटिशांनी त्यांना आजही आनंदाश्रमामध्ये त्यांनी संपादित केलेले ग्रंथ आहेत आणि त्यांच्या काही टीका आहेत, संस्कृत टीका आहेत. तर ते वामन शास्त्री इस्लामपूरकर, तर त्यांचं इथे वर्णन त्यांनी केलं आहे, त्यांना नमस्कार केला. आता अध्यात्म अट्टवी म्हणजे अरण्य, पंचानन म्हणजे वाघ, जो संतमालेचा मेरू पूर्ण. संतांच्या जी मालिका आहे श्रेष्ठ संत मालिका, त्या श्रेष्ठ संत मालिकांचा जो मेरुमणी आहे, जसं माळेचा जो वरचा मेरुमणी असतो तसे जे आहेत असे मेरुमणी स्वरूप असणारे, जो महाराष्ट्र भाषेचे भूषण, जो छात्र निवृत्तीचा, निवृत्तीनाथांचे छात्र असलेले तो ज्ञानराजा सद्गुरू, जो पदनताचा कल्पतरू, तयाच्या दिव्य चरणा करू अष्टांगेसी नमन हे. माझ्या 8ही अंगांनी ज्ञानदेवांना मी नमन करतो. श्री ज्ञानेश्वरा पूर्वकाली जी 65 आपण लिहिली, जी चांगदेवा ते बोधिली,
श्री निवृत्तीच्या आज्ञेने. त्या 65चे विवरण करण्या इच्छी माझे मन, त्या कृत्यासी आपण सहाय्य करावे महाराजा. जेव्हा मेघ वर्षाव करीती, तेव्हा नद्यास पूर येती. नदीच्या ठाई नाही शक्ती आपणा पूर आणण्याची. म्हणजे नद्या कोरड्या होतात, मेघाचा वर्षाव झाला, पाऊस पडला, ते पाणी आलं तर नदीला पूर येतो, नाही तर कसा पूर येईल. तसा म्हणाले आपण कृपा मेघ आहात, आपण कृपेचा वर्षाव केला तर माझ्याकडनं चांगदेव 65वरती लिखाण होणार, नाही तर मी कोरडाच आहे. अशा अर्थाने तो दृष्टांत घेतला. मी सरिता आपण घन, मी ती कोरडी झालेली नदी आहे, आपण तो जलाने भरलेला मेघ आहात. ज्ञान सलिले परिपूर्ण, ज्याच्यामध्ये ज्ञान जलाने तो भरलेला आहे. निवारा माझे कोरडेपण, माझ्या ठिकाणचा त्या नदीच्या पात्रातला असणारा कोरडेपणा आपण निवारण करा. वर्षाव करून कृपेचा, आपण माझ्यावरती कृपा वर्षाव करा. ही केलेली त्याची प्रस्तावना किंवा हे नमन. आपल्याकडे सगळ्याच ग्रंथांना, पोथ्यांना ही पद्धत आहे की मंगलाचरणाशिवाय साधारणतः ग्रंथ संपन्न केला जात नाही. स्वस्ती श्री वटेषु, आता यांचं मंगलाचरण सुरू झालं, स्वतः ज्ञानदेवांचं, कारण आता त्यांना पत्र पाठवायचं आहे. आता ते स्वतःला चांगदेव वटेश्वर असं म्हणतात, म्हणून मग आता त्यांचं मंगल आणि वटेषु असा दोन्ही अर्थाने त्यांनी वटेषु शब्द वापरला. स्वस्ती केला आहे म्हणजे मंगल केलं आहे. म्हणून आपलं जे स्वस्तीचं जे चिन्ह आहे ते स्वस्तिक आहे. आणि म्हणून आपण कितीतरी वेळा बोललो आहे, आपल्या घरामध्ये देवघरात का होईना पण ओंकार, श्रीकार आणि स्वस्तिक ही चिन्ह जरूर असावी. आपल्याला आपल्या दारामध्ये काढता आलं स्वस्तिक रोज तरी हरकत नाही, देवाच्या पुढे ठेवता आलं तरी हरकत नाही, पण घरामध्ये कुठेतरी मंगलाचं चिन्ह स्वस्तिक आहे. तो जो स्वस्ती आहे त्या स्वस्तीचं हे प्रतिकरूप स्वस्तिक आहे. म्हणजे स्वस्ती करणारं, स्वस्तिक, क म्हणजे करणारं, स्वस्ती म्हणजे मंगल, जे मंगल करणारं आहे ते स्वस्ती चिन्ह, ते स्वस्तिक आहे. तर आता त्यांचं मंगल चिन्ह आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. वटेश्वरांचा तो आलेला कोरा कागद आहे, त्या कागदावर आता त्यांना उत्तर द्यायचं आहे. त्याच्यामध्ये ही पहिली ओवी, ती ओवी लिहिताना पहिल्यांदा मंगलाचरण, त्याच्यामध्ये स्वस्ती म्हणजे आपलं क्षेम कुशल चिंतितो असं जे आपण लिहितो ते खाली पत्राच्या वरती डोक्यावरती श्री काहीतरी लिहिल्याशिवाय आपण लिखाणाला सुरुवात करत नाही. कारण मंगलाचरणाशिवाय काही करायचंच नाही, त्याच्याही मंगलाची अपेक्षा आहे. मग वाईट बातमी असेल तर फक्त वर काही लिहिलं जात नाही, नाही तर सगळ्या चांगल्या पत्रांच्यामध्ये, शुभपत्रांच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं मंगलाचरण केलं जातं. आता तसं यांनी त्यांचं मंगलाचरण केलं स्वस्ती शब्दाने. आता वटेषु म्हटलं, वटेषु म्हणजे त्यांना नावाने तुमचं मंगलाचरण करतो असं म्हटलं. दुसरा अर्थ त्याचा वटेषु ऊर्ध्वमूल मधशाखम, हा जो संबंध प्रपंचाचा विस्तार आहे, तो जो महान वटवृक्षासारखा हा प्रपंच पसरलेला आहे, तो पसरवणारा कोण आहे. आता माऊलींचं आराध्य दैवत शंकर आहे, म्हणून हा वटेषु शंकर आहे. आपल्याला अडचण काही नाही, त्याला काही विष्णूच म्हटला पाहिजे वटेषु. तिकडे भगवान गोपालकृष्णांनी किंवा योगयोगेश्वर श्रीकृष्णांनी गीता सांगितली आणि त्यात ऊर्ध्वमूल माझं शाखम सांगितलं, म्हणजे इथे सुद्धा तो विष्णूच पाहिजे असं. ज्याचं जे आराध्य दैवत, त्या आराध्य दैवताने आपण मंगल करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या वटेषु आधी एक तर त्याला नमस्कारही केला नाही ना आशीर्वादही दिला नाही. लिहिलंय कसं सुंदर बघा. अडचण ज्ञानी पुरुषांना येते कशाला, आली अडचण त्या चांगदेवांना की आता नमस्कार करू का मी आशीर्वाद देऊ, त्यांना काहीच करावं लागलं नाही. त्यांनी असं म्हटलं स्वस्ती श्री वटेषु, कल्याण असो तो जो श्री वटेषु आहे, जो लपोनी जगदाभासू. तो वटेषु कसा आहे, तो वटेषु या जगाचा आभास केव्हा निर्माण करतो, तो स्वतः लपतो. आता आपल्याला अमृतानुभवामुळे सोपं आहे की प्रकृती आणि पुरुष आहे, त्यातली प्रकृती जेव्हा प्रधान होते, ती जेव्हा विशेष रूपाने प्रकट होते, तेव्हा पुरुष तिला फक्त हो म्हणतो आणि तो झोपून जातो. तो त्या ठिकाणी आपला लोप करतो, लपोनी त्यांनी म्हणजे तो लपून जातो. आणि जगदाभासू, तो लपला की जगताचा आभास सुरू होतो.
आणि म्हणून ते म्हणतात दावी मग ग्रासू प्रकटला करी. आणि मग म्हणाले आपल्या मग ग्रासू ग्रास करणे प्रकटला करी. तो जर स्वतः प्रकटला तर करी म्हणजे करतो. काय करतो? ग्रास करतो. ग्रास करतो म्हणजे गिळून टाकतो, संपवून टाकतो. म्हणजे तोच जेव्हा लपतो तेव्हा या जगताचा आभास विस्तारत राहतो आणि तो जेव्हा प्रकट होतो तेव्हा या जगताचं नाश होतो. स्वस्ती शिव जो वटेश जो लपून दावी जगदाभास जो पुढे प्रकटल्यास जगदाभास नाहीसा करी. दोन्ही बाजूनी एक तर प्रलयकाली नाहीसा करतो किंवा स्वतःचं दर्शन दिल्यानंतर त्याच्या दर्शनानंतर जगताचा आभास नष्ट होऊन जातो. कारण कोणतीही असो जगदाभास नष्ट होतो. म्हणजे वटेशाची जग झाला जगाचा जगपणा टिकविला आपण गुप्त राहून भला केवळ जगशब्दाच्या गौरवार्थ. आता सकाळचाच आमचा योगाच्या ठिकाणचा विषय प्रकाश क्रिया स्थितीशीलम. हे जे जगताचं स्वरूप आहे ते सत्व रज आणि तमांनी युक्त असं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला त्यांनी म्हटलंय तसंच आहे की म्हणजे वटेशाची जग झाला जगाचा जगपणा टिकविला. परमेश्वराने जगाचा जगपणा टिकविला तो त्या सगळ्यांच्यामध्ये भरून राहिला. जग कशापासून निर्माण झालं? ह्या प्रकाशक्रिया स्थितीशीलम ह्या सगळ्याच्यामध्ये ह्या निर्मितीमध्ये जगताच्या या जगताच्या निर्मितीमध्ये म्हणाले हे त्रिगुण महत्त्वाचे. की सगळ्या आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आपण एक त्रिगुणांना विसरायचं नाही. त्रिगुणाच्या कधीतरी मागे तरी जावं लागतं, त्रिगुणांच्या पुढे तरी यावं लागतं. आणि त्यामुळे त्रिगुणांच्या मधून झालेलं काय काय ते लक्षात ठेवायचं आणि त्रिगुणापर्यंत येण्याची परंपरा काय आहे ते लक्षात ठेवायचं. आता त्यांनी इथे सांगितलं की हा जो हे जे जग आहे हे स्वतः जग झाला म्हणजे परमात्माचं जग झाला. परमात्माचं जग झाला म्हणजे त्यांनी काय केलं? तो उठला जगात येऊन बसला नाही म्हणाले. तो परमात्मा जो आहे त्यांनी आपल्यापासून ती शक्ती प्रकृती निर्माण केली. त्या प्रकृतीला काय दिलं? अधिष्ठान दिलं. अधिष्ठान म्हणजे करा तुम्हाला आता हे निर्माण करायचं आहे, आता हे सुरू करा एवढा आदेश दिल्याबरोबर काय झालं? हा आदेशच म्हणजे तो संकल्प शब्द त्याच्यावर आपण जितकं चिंतन करू तितकं ईश्वराने जग कसं निर्माण केलं हे आपल्या प्रत्ययाला आहे. कारण असा आहे त्याचा संकल्प आहे. ती शक्ती वेगळी निर्माण कशा करता व्हावी लागते? व्हावीच लागत नाही. संकल्प हीच शक्ती आहे. म्हणून तर आजच्या अनेक थिअरीजमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग हे जे सोडायचंच नाही हे कशा करता? कारण संकल्पातच शक्ती भरलेली आहे. आमच्या अंतःकरणातला संकल्पच आम्हाला पुढे घेऊन जातो. जसा भगवंतानी आपल्या संकल्पानेच हे जग निर्माण केलं. संकल्प झाला म्हणजे भगवंताच्या मनामध्ये विचार आला, त्या विचारातच शक्तीची निर्मिती आहे. ती शक्ती निर्माण झाली की त्या विचारातच म्हणजे त्या संकल्पातच त्या शक्तीपासून बाकीचं सगळं निर्माण झालं. भगवंताला काय करावं लागलं? काही करावं लागलं नाही. संकल्प नावाची एक गोष्ट त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाली. फक्त त्याच्यातून हे एवढं मोठं जगडब्याळ नामरूपात्मक जगत हे उत्पन्न झालेलं आहे. म्हणून ते म्हणतात जगाचा जगपणा टिकविला. हे लक्षात ठेवण्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. प्रकृतीच्याकडे सगळं सोपवून दिलं. ते सगळं आता तुम्ही करा आणि आता हे सगळं तुम्ही वाढवा, या विश्वाचा पसारा तुम्ही चालवा, त्याला त्या नियमात बसवा, काय तुमच्या पद्धतीने हे जग पुढे न्यायचं असेल ते न्या. पण ते न्या हे सांगितलं, ही जी आज्ञा दिली त्या आज्ञेत काय आहे? तुम्ही जे कराल ते तसं राहील. म्हणजे आता जसं माऊलींनी आम्हाला म्हटलं की जो जे वांछील तो ते लाहो, तसंच आहे. प्रकृतीला म्हटलं की तुम्ही हे सगळं निर्माण करण्याचा कारखाना काढलाय, ह्या कारखान्यातून ज्याला निर्माण कराल तो तसाच निर्माण होईल आणि तो तसाच राहील. तो राहील कोणामुळे? यांच्या संकल्पामुळे. ही प्रकृती ढीग निर्माण करील. ते निर्माण केलेलं जसंच्या तसं राहणं आणि ते राहण्याकरता नुसतं राहावं नाही लागत, त्याच्याकरता त्याची हालचाल त्या दिशेने होत राहावी लागते. प्रति क्षणाला उत्पत्ती आहे, प्रति क्षणाला वर्धमान होणं आहे आणि प्रति क्षणाला लय पण आहे. प्रति क्षणाला घडतं देहामध्ये. प्रति क्षणाला नवीन पेशी, प्रत्येक सेकंदाला 30 लाख पेशी रक्तात नव्याने निर्माण होतात.
बाकीच्या शरीरामध्ये तर झीज आणि भर त्या पद्धतीने आहेच आहे, निर्माण होत राहतं. जे निर्माण झालं आहे त्याला जो काळ दिला आहे तितकं ते टिकतं, आणि ज्याचा तो काळ संपला ते नष्ट होतं. म्हणजे देहात प्रतिक्षणाला ही प्रक्रिया चालूच आहे. त्यामुळे औषधं घेतली की काय परिणाम होतो, आसनं केली की काय परिणाम होतो, प्राणायाम केला की काय परिणाम होतो, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं की काय परिणाम होतो, मन उल्हसित ठेवलं की काय परिणाम होतो, मनामध्ये सात्विक विचार भरून राहिले काय परिणाम होतो, मनुष्य अनुभवतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा अनुभवतो. म्हणजे आमची ती विपाशा बसूनी सुद्धा सांगितली की म्हणाली मला चांगलं दिसण्याकरता सुद्धा चांगले विचार केले पाहिजे. ती म्हणाली त्याच्याशिवाय चेहऱ्यावरती चांगला ग्लो येत नाही असं तिचं म्हणणं. तिने ते टीव्हीवर दिलेल्या हो ती योगा करते, हो तिनेच तिची मुलाखत टीव्हीवरती तिने सांगितलं की पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हटलं आता हां की त्याच्याशिवाय सौंदर्य वृद्धी सुद्धा नाही आहे. म्हणजे कॉस्मेटिक पर्पजेस करता सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग आणि सत्वगुण आवश्यक आहे. प्रतिक्षणाला उत्पत्ती स्थिती लय आहे. त्यामुळे हे सगळंच्या सगळं जे प्रतिक्षणाला बदलत जातं. त्यांनी इथे म्हटलं आहे की ते टिकविला आपण गुप्त राहून भला. तो आमच्या सगळ्यांच्यामध्ये निवास करू नये. कुठे कळतो आम्हाला, म्हणून त्यांनी आमच्यावरती एक अज्ञानाची चादर घालून टाकलेली आहे. सरळ एक त्याला आम्ही अविद्या म्हटलेलं आहे की जो आहे तो आम्हाला कळत नाही, जो घडवतो ते आम्हाला कळत नाही, ज्याच्यामुळे घडतं ते आम्हाला कळत नाही. कसं घडतं, तो का घडवतो याचा आम्ही विचारच करत नाही. आम्ही आमच्या ठिकाणी त्या विचारात राहत नाही. त्यांनी तेच सांगितलं की तो गुप्त राहिलेला आहे. गुप्त राहून भला केवळ जगशब्दाच्या गौरवार्थ. का गुप्त राहिला, कारण हे जग निर्माण केलं कुणी केलं, प्रकृतीने केलं. म्हणाले उदो उदो जगाचा आहे आणि आम्ही उदो उदो जगाचाच करतो. अहो काय हा देश बघायचा राहिला, अहो काय ते तीर्थक्षेत्र बघायचं राहिलं, अहो काय तिथे काय वेगळं आहे बघा, एकदा जाऊन पाहिलंच पाहिजे. तुम्ही पूर्वांचल पाहून या, पूर्वांचलाचं सौंदर्य काही वेगळंच आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने भगवंत म्हणतो हे कशा करता, हे या जगाचा महिमा वाढावा म्हणून, माझा महिमा वाढावा म्हणून नाही, तो या जगाचा गौरव वाढावा म्हणून ह्या जगात हे वैविध्य आणि इतक्या गोष्टी तो निर्माण करतो. आणि म्हणून ते सांगतात की म्हणजे वटेषु असून साक्षात संबोधिले जाई जगत. वास्तविक पाहता हे जग काही नाहीच आहे, हे सगळं तो परमात्माच आहे. पण आम्ही कुठे कधी परमात्मा म्हणतच नाही त्याला, आम्ही त्याला जगच म्हणतो. वटेषु असून साक्षात संबोधिले जाई जगत जैसे घटाच्या ठाई सत्य मृत्तिकाती वास करी. आम्ही बघताना सारखं म्हणतो की तुमच्याकडे काय हे टेराकोटा हे कसे केले, पॉट्स आहे का, हे कसं केलं, हे आकार कसे केले. 10 ठिकाणी जाऊन आम्ही त्याचे वेगवेगळे आकार घेऊन येतो, कारण ते इतके सुंदर बनवतात, त्याची कारागिरी. पण त्या सगळ्या कारागिरीत आमचं मन गुंतलेलं आहे. ते म्हणतात आम्ही फक्त घट पाहतो, आम्ही घटाच्या मागची मृत्तिका पाहतच नाही, आम्हाला आठवणसुद्धा होत नाही. आम्ही फक्त घटाला ओळखतो. म्हणजे अगदी उन्हाळ्याचे दिवस आले की आम्ही पाण्याकरता सुद्धा माठ आणायला सगळं पुणं धुंडाळतो, कारण का ते नेहमीचा माठ आम्हाला नको असतो, आम्हाला काहीतरी हटके पाहिजे असतं. मग आम्ही इकडे फिर तिकडे फिर. मग लोक घरी अहो तुमच्याकरता माठ किती सुंदर, पैसे वसूल तेवढ्या करता तर नाही तर सगळं काही मातीचंच आहे. पण तरी सुद्धा त्या मातीचा घट तसा वाटत नाही. आणि म्हणून ते इथे म्हणतात जैसे घटाच्या ठाई सत्य मृत्तिकाती वास. सत्य एवढंच आहे की त्या घटाच्या ठिकाणी मृत्तिका वास करते. येथे घटाच्या ठाई जी का मृत्तिका राही त्या मृत्तिकेस कोणी न देई नामाभिधान मृत्तिका. कुणी आता असं कुणी म्हणत नाही. म्हणजे आता आपण मी जेव्हा डॉक्टरेट केलेली नव्हती तेव्हा लोक माझ्या नावामागे डॉक्टरेट लावायचे की ह्या डॉक्टरेट. अहो म्हटलं मी नाही आहे. लोकांना वाटतं की बाई काही न करता खोटंच आपल्या नावामागे डॉक्टरेट लावते. आता मी डॉक्टरेट केलं तर आता माझ्या नावामागे डॉक्टरेट नसतं तेव्हा माझ्या मनात पुसटता तरी विचार येऊन जातो की अरे आता डॉक्टर लावायला काय हरकत नाही, आता कोणीच लावत नाहीये. म्हणजे माणसाला या ठिकाणी मी एवढंच आहे ह्या जगामध्ये. या देहाला काय म्हणतात असे आमच्या प्रवचनांच्या तुम्ही प्रांतात या म्हणजे तुम्हाला सगळे डायलॉग कळतील
काय असतात ते. तिथे जर तुम्ही एक एक प्रवचनकार बघितले तर ते एक एक प्रवचनकार आपल्याकडे ते म्हणतात, नाही हा देह आहे, करतो आहे कार्य, चाललं आहे, ठीक आहे, त्याची कृपा आहे. पण त्या देहाचे सगळे बाहेर हिशोब चालू असतात. माझ्या सीडीज किती विकल्या, माझ्या पुस्तकं किती आली, माझ्या पुस्तकांचे हिशोब दिले का, गेल्या वेळेचे पैसे द्या. हा कुठला देह? या देहाला काही म्हणत नाही. या देहाला परमात्मा कोणी म्हणत नाही. या देहालाचं आपलं नाव चुकलं तरी सुद्धा तिथे मारामारी आहे, रुसणं आहे. आता मी परवा मुंबईला फडके गणपतीच्या इथे सत्काराच्या इथे गेलो होतो, तर चुकून म्हणजे त्यांच्याकडून ते एक नाव लिहायचं राहिलं. त्यांना बोलावून आणता आणता मिनतवारे करता करता त्या लोकांच्या त्यांच्या नागदुऱ्या काढवण्याला हैराण झाले ते, की आम्ही कसे विसरलो, चुकून राहिलं, हे असं कसं कसं राहिलं, माझं नाव कसं राहिलं. इथे जे आहे ते म्हणतात तसं आहे की त्या मृत्तिकेला कुणी मृत्तिका म्हणत नाही. त्या मृत्तिकेला मात्र मी तिला घट घट ऐसे म्हणती, मृत्तिका प्रत्यक्ष असून ती तैसे जगाची जगत स्थिती घटापरीच निसंशय. की ह्या जगाला परमात्म्याने घडवलंय असं कधी कुणाच्या मनात येत नाही. कुणालाही असं वाटत नाही की हा परमात्माच सर्व दूर भरून राहिलाय. आम्हाला या जगतामधली फक्त विविधताच प्रत्ययाला येते आणि ती विविधताच प्रत्ययाला यावी असं वाटत असतं. कारण प्रत्येक वेळी आपण विचारतो काहीतरी नवीन प्रत्येक, काय आता तुमचं काय नवं जुनं सांगा आम्हाला. तो प्रत्येक म्हणून काय रोज नवं जुनं होणार हो, पण आम्हाला पाहिजे असतं. पण तोच एक परमात्मा या सगळ्यांच्यामध्ये राहतो आहे. इतकं वृक्ष जग आम्हाला नको आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तिला घट घट ऐसे म्हणती, मृत्तिका प्रत्यक्ष असून ती तैसे जगाची जगत स्थिती घटापरीच निसंशय. या जगाच्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वस्तूचं आकर्षण आहे. पुढे घटासी पाहू जाता ही मृत्तिका तत्वता, घट हे नावचे आहे वृथा आरोपित मृत्तिकेवरी. वास्तविक पाहता दृष्टी बदलली, माणूस पुढे निघून गेला की मग म्हणाले त्याला असं वाटत नाही की आता वस्त्र प्रवरणामध्ये इतके प्रकार असायला पाहिजे. म्हणजे खरंच काळाप्रमाणे बदल जो घडला तो आम्हाला खूप आश्चर्य वाटतं. की मी आत्ता हैदराबादला गेले तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळाला. आमच्या लहानपणच्या मैत्रिणी आम्ही मुंबईमध्ये राहत होतो, राहणारे मूळचे हैदराबादचे, त्यांच्या 7 मुली, आम्ही 2 मुली. आणि आमच्याकडे कपडा घ्यायचा म्हणजे ते घरी ते ठाण यायचे आणि त्या एका ठाणातूनच कपडा कापायचा. सगळ्या 7 जणांचा एकच ड्रेस, आमच्या दोघींचा एक, म्हणजे 9 जणी कुठेही दिसल्या तरी एकाच कपड्यात एकाच रंगाचे एकाच डिझाईनचे कपडे शिवलेले असायचे. आता कोण घरात घालणार आहे? एक डिझाईन आपल्या म्हणजे आत्ताची स्थिती सांगते, त्यावेळी सगळ्या एका कपड्यामध्ये असायचे. आणि आत्ता हे नवीन तुमचं चेन्नई एक्सप्रेस आलं आणि त्याच्यामधले ते जे पोशाख आले, त्या पोशाखांच्या जेव्हा ती कॉन्सेप्ट सारी या मुलींनी खरेदी केली, त्या कॉन्सेप्ट सारखी सारी त्या जाहिरातीवर दिसल्याबरोबर 25,000चा ड्रेस बाद. कारण का तर तिथे आली, माझी वेगळी राहिलीच नाही. जगामध्ये आपलं वेगळेपण हे आता जितकं आलं आहे की कुठेही त्या फिल्म फेअर अवॉर्ड्स किंवा कोणतीही अवॉर्ड्स घ्या, त्या अवॉर्ड्समध्ये हे सगळे नटनट्या कपडे काय घालून येतात याच्यावरती आमचं लक्ष किती. कारण कोणाचा कोणाचा डिझायनर कोण कसा घालतो, त्याची आवड काय, हे सगळं जगाचं जगपण आहे. त्यांनी सांगितलं काळ बदलला, आता सगळं जगच बदललं. म्हणून ते म्हणतात की मृत्तिका प्रत्यक्ष असून ती तैसेच जगाची स्थिती घटापरीच निसंशय पुढे घटासी पाहू जाता ती मृत्तिका तत्वता. पण पुढे कसं होत जातं, म्हणजे आमच्या त्यावेळीच्या आईवडिलांना सुद्धा असं वाटत नव्हतं, आम्हाला सुद्धा असं वाटतं, आम्ही याच्यात कधी पडलोच नव्हतं. म्हणजे हे जगाचं वैविध्य ही सगळी आम्हाला पाश्चात्यांनी दिलेली देण आहे. की या बाह्य गोष्टींच्यावरती इतकं आकर्षण आणि इतका आमचा विचार, आमचा वेळ, आमचा पैसा हा त्याच्यावरती केंद्रित करणे, हे आजच्या काळाचं आम्ही पाहतो. आता या सगळ्या मुली, आत्ता माझ्या मैत्रिणी परवा जाऊन आल्या ह्याला राजस्थानमध्ये, कॅज्युअल त्यांच्या प्रवासामध्ये तिकडच्या पाटण पटोला ह्या साड्यांची विव्हिंग बघून
1,00,000च्या खाली साडी नाही. बायकांनी त्या बरोबर गेलेल्या 10-12 बायकांनी सहज प्रत्येकीने लाखाची साडी घेतली, विना प्रयोजन. म्हणजे काळ बदलला. आता लाखाची साडी घेण्याचं काही वाटेनाच. म्हणजे खर्च कशावरती करावा त्याच्या ऐवजी आमचा वाढदिवस आला की आमच्या वडील सांगायचे, चला त्या तिथे झोपडपट्टी आहे, तिथे चला, तुम्हाला तिथली मुलं दाखवतो ती कशी राहतात, त्यांची परिस्थिती काय, तुम्हाला वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी पाहिजे वाटतं, तुमच्या घरी खर्च करायचं आणि तुमच्या 4 मित्रांना बोलवायचं, काहीतरी घ्या बरोबर, त्यांच्याकडे चला, त्या मुलांना काहीतरी द्या. ह्याच्यातच आनंद आहे. आम्हाला आनंद वाटत होता. आताच्या मुलांना आनंद आहे असं ते कसं बोर आहे म्हणून सांगतात. त्यांना जर म्हटलं अरे हे चांगली आहे ना, नाही बोर आहे, आम्हाला आमच्या मित्रांच्या बरोबर आमचा वाढदिवस एन्जॉय करायचा. म्हणजे काळ बदलला. जास्त बहिर्मुख वृत्तीला आम्ही प्राधान्य देत चाललो. आता कुठेही बघितलं, म्हणजे आम्ही जेव्हा ऐकली 1,00,000ची साडी तेव्हा मला कल्पनेत वाटली होती की लाखाची साडी म्हणजे आता केवढी साडी. आता सर्रास कुणाच्या इकडनं ऐकतोय की आता लाखाची साडी, या मुली लग्नाला वगैरे तर तेवढंच लाखाची साडी घ्यावीच लागते. म्हटलं बरोबर आहे, आता काळ बदलला, लाखाची घ्यावीच लागते. हे जे आहे ना, हे त्यांनी जे सांगितलं आहे, आपल्याकडे हे सगळं जे तत्त्वज्ञान होतं, म्हणजे परवा एक कोणाचा तरी मी लेख वाचला, त्या लेखात त्यांनी म्हटलं आहे की आमच्याकडे अध्यात्मशास्त्र हे आमच्या जीवनाशी इतकं भिडून निगडीत होतं की आम्हाला वेगळं अध्यात्मशास्त्र जगावं लागतं किंवा शिकावं लागतं, इतकं आम्हाला कधी वाटत नव्हतं. पण आता परिस्थिती अशी आहे की त्या आध्यात्मिक तत्वांच्यापासून आम्ही इतके दूर गेलेलो आहे की ते म्हणाले आता आम्ही अध्यात्मशास्त्र शिकायला लागलो की आम्हाला हे थोडंसं कल्पनारंजन, हे थोडंसं आमच्यापासून फार दूर, हे सगळं आम्हाला प्राप्त होईल का असं आम्हाला वाटतं. तर खरंच पूर्वी 4 कपड्यांच्यावरती 5व्या कपड्याचा विचार कोणी करत नव्हता. घरात एवढीच घरात एवढी ती कपाटं कशाला लागतच नव्हती. त्यामुळे सगळं काही घरात थोड्याशा गोष्टीमध्ये भागत होतं. इथे आता जेव्हा जगाचं जग पण आम्हाला प्रामुख्याने प्रत्ययाला यायला लागलं, त्याच्या ठिकाणी आम्हाला ईश्वरत्व प्रत्ययाला येतच नाही, तेव्हा ती स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात की एक काळ असा येतो की पुढे घटासी पाहू जाता ती मृत्तिका तत्वता ते विसर. घट हे नावाचे आहे वृता आरोपित मृत्तिकेवरी. तर म्हणाले हा आरोप आम्ही त्या मृत्तिकेवर केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला या जगाचं जे वरवरचं आहे ते इतकं प्रत्ययाला येतं. पण ज्यावेळी ते वरची सगळी कवचं गळून पडतात त्यावेळी त्या परमात्मा स्वरूपामध्ये मनुष्याला ती मृत्तिका, ते तिचं मूलभूत स्वरूप कळतं, लक्षात येतं आणि त्याच्याविषयी त्याला आकर्षण वाटतं. तैसे नाम हे जगत वटेशावरी आरोपित जगा कारणे पाहता सत्य तो अवघा वटेशची. वटेश आपण शिव म्हणू, विष्णू म्हणू, काही म्हणू. ते म्हणतात की तैसे नाम हे जगत वटेशावरी आरोपित, म्हणजे त्या परमात्म्यावरती ह्या जगताचा आरोप केलेला आहे. हे जग त्याच्यावरती आरोपित आहे. हां, इथे तैसे नाम हे जगत वटेशावरी आरोपित जगा कारणे पाहता सत्य तो अवघा वटेशची. जग नावाचं वेगळं अस्तित्व काही नाही आहे, तो परमात्माच आहे. कारण परमात्म्यावरती आम्ही नामरूपाची चादर टाकली आहे. ती चादर प्रत्येकाच्या अंगावर घातलेली खोळ वेगळी वेगळी आहे. त्यांनी मुळातच एक अविद्येची चादर आमच्यावरती टाकून दिलेली आहे. वटेश जेव्हा प्रकट होई तई जगतपणा विलया जाई ऐसी शक्ती जया ठाई त्याचे सर्वदा मंगल असो. आता कसं मंगल केलं आणि किती सुंदर दासगणूंनी त्याच्यावर विवेचन केलं बघा. स्वस्ती श्री वटेशू, त्या वटेशूचं आधी स्पष्टीकरण केलं. स्वस्ती हे मंगलाचरण आहे. आता कोणाचं मंगलाचरण, कोणाचं मंगल हो, तर म्हणाले ज्याला ह्या संबंध जगतामध्ये वटेशू दिसला, त्याला जगताचं जगतपण दूर सारून त्या वटेशाला पाहता येतं, त्याचं मंगल हो. म्हणून त्याच्यात वटेश जेव्हा प्रकट होई तई जगतपणा विलया जाई ऐसी शक्ती जया ठाई त्याचे सर्वदा मंगल असो. श्रोते या ओवीत सच्चिदानंद तत्वाप्रत वटेशू बोलले ज्ञाननाथ याचे कारण ऐसे असे. म्हणून म्हणाले जो, दोन्ही अर्थाने, जो मुळातच या जगाला सामर्थ्य देणारा आहे असा तो जो वटेशू आहे त्याला त्यांनी वटेशू म्हटलेलं आहे. की दोघे येत ना, म्हणजे त्याच्यामध्ये संत, सत्पुरुष, अधिकारी हेही बाजूला होत नाहीत.
आणि साक्षात परमात्मा त्याच्या तर नावाने मंगल केलेलंच आहे. म्हणजे परमात्म्याच्या नावाने जसं मंगल आहे तसं सत्पुरुषांच्या नावानेही मंगलच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तोच हे सगळं करणारा आहे. आणि म्हणून वटेषु बोलले ज्ञाननाथ, याचे कारण ऐसे असे केव्हा म्हणाले, स्वस्ती श्री वटेषु. म्हणजे ते जे म्हणाले आहेत ते तो श्री वटेषु, त्याला असं नामाभिधान देऊन त्यांनी परमात्म्याचा उल्लेख केला. श्री चांगदेव तापी तिरी, जगून 1400 वर्षे जरी, दुर्धर तपा आचरी, त्या वटेशाचे प्राप्तिस्तव. ते कशा करता आचरण करत होता एवढं तप? तर आता ते म्हणतात की त्याला आता हे सगळं मिळालेलं आहे, आता आत्मज्ञान त्याला पाहिजे आहे. परीनं काही उपयोग झाला, बहुकाळ जगून वाया गेला, परीनं पत्ता लागला वटेशाचा तयासी. त्याला ते काही कळलं नाही, तो बिचारा ह्या सगळ्या बाह्य गोष्टीत अडकला. म्हणून हे आणून ध्यानात त्या दृग्मात्र वस्तुप्रत श्री वटेषु नाव येथ देते झाले महाराज. म्हणून ती जी केवळ वस्तू आहे, दृग्मात्र म्हणजे आता त्याचं स्पष्टीकरण आपण अमृतानुभवामध्ये खूप घेतलेलं आहे. जे दृश्याला कारणीभूत होत आलं असं जे स्वरूप आहे ते स्वरूप ह्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे.